पुण्यवंत व्हावे, 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 पुण्यवंत
निघे माझी वाचा तुटी महालाभ तुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संतांची अभाव निघे माझी वाचा तुटी महालाभ भुकासाठी तुका म्हणे पापे जाते संतांची जपे निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी विठ्ठल विठ्ठल महायोग पिटे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय धातुम मनिंद्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा. काहीच म्हणू नका, कोणीच म्हणू नका. तुम्हाला म्हणून नाही बरं का, तुम्ही म्हणले म्हणून नाही, कोणी काही म्हणू नका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्प्रदिक् प्रदेशं विधीन्द्राधिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणाकर दयाळ तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचन अति भाविका. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी. घ्यावी माझी भाक जरी का मागे नानेक. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्याधिलक्षणम्. एकं नित्यमिमलमचलं सर्वाधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. परब्रह्मेचा बोध प्रतीक्षावे जयाची गीता वाचिता ज्ञानदेवे. अति मूढतयाने ब्रह्मभावा नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानदेवा. नमो ज्ञानदेवो नमो ज्ञानराजा नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा. मती मंदते ज्ञानदाता दिनासी. नमस्कार साष्टांग श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. विठाला विठाला पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. निघे माझी वाचा तुटी महालाभ भुकासाठी. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबराय अखिल विश्वकोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो. भगवान श्री मारुतीरायाच्या चरणावर साष्टांग दंडवत करून तुम्हा सकल श्रोते सिद्ध गायन वृंद मृदंगाचार्य टाळकरी सर्व तुळशीवाल्या ताई माई आई विनेकरी बाबा सर्वांच्या चरणावर एक वार साष्टांग दंडवत करून सेवेला सुरुवात करतो. विडाला सर्वप्रथम तुमची माफी यासाठी मागतो की आपल्याकडे वेळ कमी आहे आणि वेळ आपल्याकडे नसल्यामुळं चाली जास्त म्हणण्यात काही अर्थ नाही. चाली आपण रोज ऐकतोच आहे. चिंतन कीर्तनात महत्वाचं आहे. तत्पूर्वी सांगायचा उद्देश असा की 7 हा कीर्तनाचा टायमिंग आहे. 7 ते 9. 7 वाजता कीर्तनकाराच्या गळ्यामध्ये विणा पडलाच पाहिजे. हा नियम आहे. नियमामध्ये नसेल तर त्याचा उपयोग नाही. विडाला असू द्या जाऊ द्या. आता हा पहिला दिवस असता तर मग ठीक मान्य केलं असतं, पण आता हा 5वा दिवस म्हटल्यावर नियम इथं काटेकोर असलेच पाहिजे. आता विषय असा माझ्या लक्षात आला की जे कीर्तनगार पैसे घेतात त्यांना 2 तास वेळ दिला जातो असं म्हणण्यात आलंय. आता आपण घेत नाही म्हणून यांना वेळ पण द्यायचा नाही. विडाला असं नाहीये तर जाऊ द्या. बाकीचा विनोदाचा भाग सोडून द्या. महत्वाचा भाग असा आहे की कीर्तन हे एवढ्याच साठी असतं की इथून ज्ञानाचं दान होत असतं आणि ते ज्ञान दान हे आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्वाचं आहे. हो, ज्ञान दान हे कीर्तनाशिवाय दुसरीकडे मिळण्याचं ठिकाण आज युगामध्ये शिल्लक नाही. म्हणून ज्ञानदान या गोष्टीला सर्वात प्रधान दिलं पाहिजे.
सर्वात महत्वाची प्राधान्य गोष्ट ही ज्ञानदानाची आहे आणि इथं त्याला प्राधान्य दिलं पाहिजे, बाकीच्या गोष्टींना नाही. हो, आपलं असू द्या, जाऊ द्या, आता याच्यामध्येच वेळ जाईल, चिंतन बाजूला राहील. विडाला विडाला अभंग अतिशय महत्वाचा, अतिशय गोड, सर्वांच्या परिचित असेल असा आहे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. अभंग अतिशय सोपा आहे, सुटसुटीत आहे, सहज समजण्यासारखा आहे. पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत तुम्हाला व्हायचं असेल तर काय करा, सज्जनांची नावे घ्या. सज्जनांची नावे घ्या. तुकोबरायांनी सांगितलं की घेता सज्जनांची नावं. सज्जनांची नावं तुम्ही घ्या. सज्जनांची म्हणजे कुणाची? संतांची. संतांची नावं तुम्ही घ्या, संतांचं नाम चिंतन करा की त्याद्वारे तुम्हाला पुण्यवंत होता येईल. पुण्यवंत जर झाला तरच तुम्हाला काय होईल? सुखाची प्राप्ती. पुण्य म्हणजे काय? पुण्य म्हणजे काय? चांगल्या प्रकारचं कर्म आपल्या हातून घडणं आणि त्याच्यातून अदृश्य स्वरूपामध्ये जे प्रारब्धात जमा होतं त्याला पुण्य असं म्हणतात. विडाला विडाला. आणि मग ते पुण्य आपल्याला फळाला केव्हा येतं? जेव्हा अनुकूल प्रकारची परिस्थिती आपल्या जीवनात निर्माण होते. प्रपंच करत असताना जेव्हा चांगल्या स्वरूपाचा भोग आपल्याला भोगायला मिळतो तेव्हा समजायचं माणसं म्हणतात पुण्यवान आहे. काय घरदार बांधलं, सगळंच काही झालं, अरे जमीन त्याला मिळाली, जागा घेतली, पैशावाला झाला का? पुण्यवान आहे. विडाला विडाला. पुण्यवान शब्दाचा अर्थ एवढाच की अनुकूल परिस्थिती निर्माण होणं. आणि जर जीवनात वाईट घडलं तर माणसं बाजूला तोच म्हणण्यापेक्षा त्याच्या बाजूच्या म्हणतात काय? पाप आहे. दुःख भोगत असेल ना तर काय? पाप आहे. जीवनामध्ये पाप आपल्या भोगाला येऊ नये असं वाटत असेल तर पुण्याशिवाय काही करायचंच नाही. पुण्य करायचं म्हणजे तर काय करायचं? तर योग्य मार्गाने चालायचं. म्हणतात की नेघे माझी वाचा तुटी महालाभ भुकासाठी. नेघे माझी वाचा. माझी वाचा या साधू संतांच्या नामाच्या व्यतिरिक्त राहत नाही. नेघे माझी वाचा. वाचा नेघे म्हणजे मधी कुठल्याही प्रकारचा स्टॉप घेत नाही. फक्त ती काय करते? साधू संतांच्या नामाचं चिंतन करते. याच्या व्यतिरिक्त माझी वाणी कुठेही जात नाही. नेघे माझी वाचा तुटी. याच्यामुळे परिणाम काय होतो? महालाभ भुकासाठी. लाभ म्हणजे काय? सर्वसाधारण गोष्ट आपल्याला मिळाली की आपण त्याला लाभ म्हणतो. पण एखादी गोष्ट प्रयत्न करूनही मिळत नाही आणि खूप प्रयत्नानंतर अचानक मिळाली की तिला महालाभ म्हणतात. महालाभ फुकासाठी साधू संतांचं चिंतन केलं की महालाभ हा फुकट आहे. इथं काहीच करावं लागत नाही. फक्त काय करायचंय? त्यांच्या नामाचं चिंतन करायचं, त्यांच्यावर प्रीती जडवायची आणि मग त्यांची प्रीती जडली, त्यांचं आपल्यावर कृपा झाली की मग आपल्या जीवनामध्ये महालाभ येतो महाराज. महालाभ. आणि महालाभ एकदा प्राप्त झाला का मग विश्रांतीचा ठाव. मग जीवनामध्ये आपण विश्रांती घ्यायला त्यावेळेस पात्रतेची ठरतो. आपली आजची धावपळ आहे ही प्रपंचामधली. आज आपण जे दुःख भोगतोय, आज आपल्याला हे सगळा खटाटोप करावा लागतो ना का? विश्रांती नाहीये जीवनामध्ये. म्हणून आपण आज धावपळ करतो, प्रपंच करतो, रात्रंदिवस परमार्थ करायचा प्रयत्न करतो. करतो का? रात्रंदिवस करतो. नसेल तर करावा. म्हणतात की साधू संतांचं जीवनामध्ये आपल्या जर आपण नित्य त्यांचं स्मरण केलं की त्यांचं नाव घेतलं की पुण्याची गणना कोण करी. भगवान परमात्म्याच्या नामामध्ये आणि तुकोबराय ज्ञानोबरायांच्या नामामध्ये निर्माण होणारं त्यांच्या नामस्मरणातून जे काही फळ आहे याच्यामध्ये काही फरक नाही. संतांच्या नामात आणि भगवंताच्या नामातून जे काही फळ मिळणार आहे याच्यामध्ये फरक काही नाही. तुम्ही भगवंताचं नाम घ्या, संतांचं नाम घ्या, फरक फळ तेच आहे. हो, याही पुढे जाऊन तुकोबराय म्हणतात की देव सारावे परते आणि संत बुजावे अर्धे. संतांना इतकं महत्व आहे महाराज आपल्या जीवनात, इतकं महत्व आहे संतांना की संतान एवढं महत्व आपल्या जीवनात दुसरं कोणालाच नाही. संतांना इतकं महत्व दिलंय तुकोबरायांनी आपल्या जीवनात की आपल्या जीवनात संतांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीही नसावं. प्रपंच हा चालू आहे. तुकोबराय म्हणतात अरे फक्त जर आपल्याला संतांची नावं घेऊन आपण पुण्यवंतच होतो का? म्हणे हो. मग पुण्यवंतच होत असेल तर पाठीमागचं पाप सुद्धा जात. तुका म्हणे पापे जाती संतांची जपे. संतांच्या नामाचा जप केला ना जीवनातलं पापही जात महाराज. फक्त पुण्यच होतं असं नाही, पाप सुद्धा धुवून जातं.
हो, हे कशासाठी करायचं, हे पाप पुण्य काय करायचं, का का याचा प्रश्न जर पडला ना स्वतःला, याचं उत्तर एकच आहे. मला जे काही जीवनात मी प्रपंच करतो, प्रपंचात अनेक अडचणी येतात. अडचणी नाही असा प्रपंचच नाही. प्रपंच त्याला म्हणताच येणार नाही जर अडचण नसेल तर. अडचण म्हणजेच प्रपंच आहे. विठाला विठाला चिंतनाकडे वळण्यापूर्वी थोडासा पर्याय. अखंडपणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये 5व्या क्रमांकाची सेवा भगवंताच्या कृपेने मला मिळाली. प्रारब्धाचा भाग असेल सेवा. भगवंताला वाटलं की आपली सेवा घडावी तेव्हा तो आपल्या पदरात सेवा टाकत असतो. दुसरी महत्वाची गोष्ट, आपला हा जो सप्ताह चालू आहे, हा सप्ताह अतिशय हळूहळू म्हणजे त्याचा मंडप आणि लाईटी वाढत आहेत. टाळ्या वाजवण्यासारखं नाहीये ते. आपल्याला इथं मंडपात आणि इथं माणसं पाहिजे ऐकायला. हो, माणसं कमी आहेत. गावाच्या लोकसंख्येच्या मानानं माणसं कमी आहेत. मंडप आणि लाईटी वाढून उपयोग नाही, पब्लिक वाढली पाहिजे. महत्वाचा भाग तो आहे. लोकांना कीर्तनाची गोडी लागणं हे महत्वाचा भाग आहे. पण ते इथं जर आलेच नाही तर त्याची गोडी लागणार नाही. 9 वाजता येते का जेवायला? असू द्या, हा ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा भाग आहे. परमार्थ घडणं आणि परमार्थ करणं यात फरक आहे. आता आपण इथं आलो म्हणजे आपला परमार्थ घडतोय. काय परमार्थ घडणं हा प्रारब्धावर अवलंबून आहे आणि परमार्थ करणं हे आपल्या स्वतःवर अवलंबून आहे. कर्म प्रधान मनुष्य देह आहे. परमार्थ करायचा निर्णय आपण घेऊ शकतो, पण परमार्थ जर आपोआप घडत असेल तर समजावं पूर्व पुण्य ठेवा, नाही का? तुका म्हणे होता ठेवा आणि तो या भावा सांपडला. पूर्व जन्माचं पुण्य असेल तरच परमार्थ आपल्याला आवडतो महाराज. हो, बहुत सुकृताची जोडी. बहुत सुकृत, बहुत म्हणजे बहुत, खूप महापुण्य करावं लागतं. कीर्तनाला यायला अंतकरण तयार जेव्हा होतं आपोआप, तेव्हा समजायचं आपल्या प्रारब्धात काहीतरी पुण्य आहे. सकाळी उठल्यानंतर आपण आंघोळ केल्यावर जर आपलं पाय जर आपल्या देवाऱ्याकडे जात असतील, भगवंताच्या समोर जाऊन बसून तिथं जाऊन जर आपल्याला काहीतरी त्याचं चिंतन करावं वाटलं, समजावं महापुण्य आपल्या प्रारब्धामध्ये आहे. आणि जर सकाळी उठून जर असं वाटत असेल नाही माझ्याकडे वेळ नाही, कशासाठी? भगवंताची पूजा करण्यासाठी वेळ नाही, समजावं आपण पापी आहे. कोणाला बघायचं नाही, कोण पूजा करतो का नाही त्याच्याकडे बोटही करायचं नाही. आपण आपलं आत्मपरीक्षण, परमार्थ हा आत्मपरीक्षणातून वाढत असतो. स्वतःच परीक्षण करायचं आणि मग आपल्याच लक्षात येतं की अरे मी परमार्थ करतो की नाही करतो. मी जर परमार्थ करत असेल समजायचं मी पुण्यवान आहे, आणि जर माझ्या हातून परमार्थ घडत नसेल ना, समजावं मी पापी आहे. बऱ्याच जन्मापासून मी पाप करत आलेलो आहे. आणि एक गोष्ट अशी आहे महाराज, तुम्ही तुमच्या शरीराला, तुमच्या अंतकरणाला आणि तुमच्या मनाला तुम्ही जे खायला प्यायला घालताना तशाच पद्धतीचं कर्म ते आपल्या हातून घडवत असतं. आपण जर परमार्थाच्या दिशेनं त्याला जर धावायला लावलं ना, की हळूहळू त्याला परमार्थाची गोडी लागते. हे आपल्या हातात आहे. आपला परमार्थ हा आपल्या हातात आहे, शेजारच्याच्या नाही. परमार्थाची गोडी लागली पाहिजे परमार्थाची. हो, मनुष्य देह हा फक्त आणि फक्त प्रपंच करण्यासाठी नाहीये. यावर आपण अनेक वेळा चिंतन केलंय, पण तुमच्या लक्षात आलं नाही, मला माहित नाही. हो, परमार्थाची गोडी आणि परमार्थ करण्यासाठी मनुष्य देह आहे. बाकीच्या गोष्टी करण्यासाठी माणसाचा देह नाही. हो, माणसाच्या जन्मात येऊनही जर आपण बाकीच्याच प्राण्यांसारखं जर वागत असू तर त्या प्राण्यांमध्ये आपल्यात बदल नाही महाराज. हो, तर आणखी पुढे जाऊन जर सांगायचं झालं ना, विठाला जाऊ द्या. सुंदर प्रकारचा सप्ताह आहे. सप्ताहामध्ये नियोजन सुद्धा खूप चांगलं आहे. फक्त वेळेचं थोडं भान असावं. पाया पडून सगळ्यांना विनंती आहे, 150 किलोमीटरहून यायचं आणि जर 2 तास कीर्तन करायला मिळत नसेल तर अंतकरण दुखावलं जातं. विठाला बसलेल्यांना सगळ्यांना
सर्वांना विनंती आहे, जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल होईना हातानं टाळी वाजवा. हो, घरी गेल्यानंतर प्रपंचातली कामं करण्यासाठी हात धावतात, तेव्हा आळस येत नाही आपल्याला. पण कीर्तनात बसलं की टाळी वाजवायचा आळस येतो. हो, लगेच काही मिळत नाही ना. हे प्रपंचामध्ये बाकीच्या गोष्टी करत असताना मग लगेच त्याचं सुख तात्कालिक आहे ना. सुख तात्कालिक असल्यामुळे माणसाची धाव तिकडं जास्त होते. इथं लगेच काय फळ आहे, टाळे वाजून काय मिळणार आहे हे माणसाला वाटत असतं. पण एक लक्षात ठेवा, हो, तुम्ही जे आज सुख दुःख भोगताय ना, याचा परिणाम काय आहे माहितीये का? आज जे सुख दुःख भोगताय ना, हा पाठीमाग केलेल्या कर्माचा परिणाम आहे आज. मग पुढच्या काळामध्ये जर सुख उपभोगायचं असेल आणि मी कधीच दुःखी होऊ नये असं स्वतःची जर दया येत असेल, स्वतःची बरं का, दुसऱ्यांची नाही, शेजाऱ्या बाजाऱ्यांची नाही, स्वतःची जर दया येत असेल तर परमार्थ जातीनं करा. विठाला विठाला हो, परमार्थ जातीनं करा, बाकीचा प्रपंच होऊ नये. विठाला विठाला बाबा कीर्तनात नव्हते तर जरा थोडस अधुरं अधुरं वाटायचं. आले की त्याला भरल्यासारखं वाटतं. विडाला विडाला पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत बर का. पुण्यवंत व्हावे म्हणजे काय? पुण्य आपल्या प्रारब्धामध्ये भरपूर असावं. पुण्यवंत व्हायचं म्हणजे काय? पुण्य शिल्लक पडलं पाहिजे बर का. हो, पुण्यवंत व्हायचं म्हणजे पुण्य शिल्लक पडलं पाहिजे. संसार करणारे आपण, संसारातलंच उदाहरण देतो. हो, आपण धनवंत होण्याच्या मागे, पुण्यवंत होण्याच्या मागे आपण लागत नाही. बारकाईने ऐका, आपण काय करतोय? धनवंत व्हायच्या मागे लागलोय. जो तो धनवंतासाठीच प्रयत्न करतो. कुठेही जाऊ द्या, इथं उभा राहिला त्याला असं वाटतं धन मिळावं, धन. इथं जरी उभा राहिला तरी माणूस, त्याला काय आशा असते? धन मिळावं, धन. इथं उभं राहिल्यानंतर तरी कमीत कमी त्यानं संसार विसरावा. विडाला माणसानं पुण्यवंत व्हायचं म्हणजे काय करायचं? तर पुण्य हे शिल्लक पडलं पाहिजे. शिल्लक पडल्यानंतर तो पुण्यवंत होतो. पुण्यवान हा शिल्लक नाही राहिल्यावर होतो. पुण्यवान वेगळा आणि पुण्यवंत वेगळा. विडाला पुण्यवंत म्हणजे काय? आधी धनवंत सांगतो, नंतर पुण्यवंत तुमच्या लक्षात येईल. मग एका माऊलीचा पती गेला. भर तारुण्यामध्ये पती गेल्यानंतर तिच्या जीवनामध्ये दुःखाचा डोंगर कोसळला. आणि डोंगर कोसळला करता माणूस घरातला गेल्यावर मागच्यांची काय अवस्था होते ते झाल्यावरच कळतं, तोपर्यंत कळत नाही. करता माणूस घरातला गेला, तिनं आंबरडा फोडला. आता 2 लहान मुलं होते, काय करावं? जवळ पैसा नाही, अडका नाही, काहीच नाही. जवळ कुठलाही 1 रुपयाही शिल्लक नाही. हो, हंबरडा फोरडा आक्रोश करायला लागली, भगवंताचा धावा केला, काय करावं? एका माणसाला तिची दया आली आणि सांगितलं, माते रडू नकोस, काय संकट कोसळलं? म्हणे काही नाही, माझे पती गेले, आता माझ्या जीवनात माझं जगणंच मुश्किल झालंय, काय करावं? काही सुधरत नाही. त्याने सांगितलं, माझ्याजवळ हे पूर्वीचा काळ होता, 8 आणे म्हणून त्यानं त्यांना मदत म्हणून 8 आणे दिले. आता 8 आणे जवळ आल्यानंतर त्या माऊलीनं काय केलं? बाजारात गेली, त्या 8 आण्याच्या भाजीच्या गड्ड्या घेतल्या आणि गावामध्ये जाऊन विकायला लागली. त्या 8 आण्याचे तिनं काय केलं? 16 आणे तयार केले. दाम दुप्पट झाले. 8 आण्याचे दाम दुप्पट 16 आणे झाले. त्यातले 2 मुलांचं जेवण, तिचं स्वतःचं जेवण, घरातला खर्च 8 आण्यात भागावला. 8 आणे पुन्हा भांडवलासाठी शिल्लक ठेवले. आता 8 आणे दुसऱ्या दिवशी पुन्हा भाजी मंडईत गेली, तिथून आणायचं, विकायचं. 8 आण्यामध्ये प्रपंच चालवायचा, 8 आणे खायला घालवायचे, असा तिचा रोजचा दिनक्रम चालू झाला. चालू झाल्यानंतर एक दिवस तिच्या एका मुलानं रस्त्यावर येणारा फुगे विकणारा पाहिला आणि त्या मुलानं फुगा घ्यायचा हट्ट केला. माऊलीनं सांगितलं, अरे बाळा, आपल्याकडे पैसे नाहीत, आपल्याकडं दुसरं कोणी कमावणार नाही, मी एकटीच आहे, त्याचा हट्ट करू नको, आपली ती लायकी नाही, आपल्यामध्ये ताकद नाही, तू घेऊ नकोस फुगा, आपलं जे चाललंय ते भगवंताच्या कृपेनं व्यवस्थित चालू आहे, याच्यामध्ये काही अडचण आणू नको. असं म्हटल्यानंतर आता लहान मुले, त्याला कसलं कळतं हे तुमचं काय चाललं? त्याला काही घेणं नाही, मला फुगा पाहिजे.
असं म्हटलं. त्याने हट्ट धरला. आता हट्ट धरल्यानंतर आईचं कर्तव्य बाळाचा हट्ट पुरवणं. तिनं त्याच्यातले 2 आणे त्याला देऊन टाकले. 2 आणे त्याला दिले. खाली राहिले 7 आणे. तिनं 7 आण्याच्या गड्ड्या आणल्या. 7 आण्याच्या गड्ड्या आणून त्याचे 14 आणे केले. 14 आणे केले. नेहमीप्रमाणे 8 आणे घर खर्चासाठी तिला लागतच होते, त्यात काही शंका नाही. हो, काय घर खर्चासाठी 8 आणे तिनं वापरले. खाली किती राहिले? 6 आणे राहिले. बरोबर ना? हो, 6 आणे राहिले. 6 आण्याचे तिनं पुन्हा गड्डे आणल्या. पुन्हा त्याचे 6चे 12 झाले. 12चे त्याच्यातले 8 वापरले. कशासाठी? घर खर्चासाठी. राहिले किती? 4 आणे राहिले. 4 आण्याच्या गड्ड्या आणल्या. पुन्हा त्याचे 8 आणे झाले आणि 8च्या 8 आणे तिच्या घरामध्ये घर खर्चासाठी निघून गेले. शिल्लक काय राहिलं? काहीच शिल्लक राहिलं नाही. याचं कारण काय? केवळ एक फुगा नडला. तो घेतला, त्यानं 2 दिवस खेळला, तिसऱ्या दिवशी फुटला, तो संपला. शिल्लक काय राहिलं? काहीच राहिलं नाही. असंच महाराज आपलं असंच चालू आहे. परमार्थ हा आपण करतोय. परमार्थ करता करता आपण काय करतो? पाप करतो. मांसाहार करणारे इथं बरेच माणसं असतील, बरोबर? मी उदाहरण देतोय बरं का. हो, मांसाहार करणारी माणसं आहेत, खोटं बोलणारी आपल्यामध्ये भरपूर आहेत. आपणही त्यातच आहे. आपण परमार्थ करतो हा 8 आण्याचा करतो. 8 आण्याचा परमार्थ केला की त्याचे 16 आणे तयार होतात आणि केलेल्या पापामध्ये 8 आणे खर्च होतात. 8च आणे आपल्याकडे परमार्थ शिल्लक राहतो. पुन्हा दुसऱ्या दिवशीचा केलेला परमार्थ त्या 8 आण्यात जातो. त्या परमार्थ चालू असल्यामुळं आणखी आणि यामध्ये चालता चालता एखादं आपल्या हातून पाप जास्त घडलं की त्या 8 आण्यातले 2 आणे कमी होतात आणि मग आपल्याकडे परमार्थ हा कमी शिल्लक राहतो. एक दिवस असं येतं की आपण परपंचाय करतो, परमार्थ करतो, पण परमार्थातलं काहीच शिल्लक राहत नाही, म्हणून फक्त दुःख भोगायला आपल्याला मिळतं. याचं कारण शिल्लक काहीच राहत नाही. काय? आपला केलेला परमार्थ शिल्लक राहत नाही, म्हणून आयुष्य जातं महाराज. वाऱ्या करतात माणसं, गळ्यामध्ये मोठ्या मोठ्या माळा घालतात, अख्खं आयुष्य परमार्थामध्ये जातं, पण दुःख जीवनातलं संपत नाही. याचं कारण परमार्थ शिल्लक राहत नाही. परमार्थ एवढा करायचा की प्रपंच करून परमार्थ शिल्लक राहिला पाहिजे. आपला परमार्थ जेव्हा शिल्लक पडेल आपल्या प्रारब्धामध्ये, तेव्हा तो आपल्याला पुढच्या काळामध्ये जीवन जगण्यासाठी सुखाची प्राप्ती करून देतो. सुखाची प्राप्ती होणं म्हणजे काय? पुण्याचा वापर आहे. हो, आपण पुण्याचा वापर करतो, ते सगळं पुण्य नष्ट करून टाकतो. प्रपंचामध्ये जो सुखाचा उपभोग घेतो ना, समजू नये माणसानं मी पुण्यवान आहे. अरे पुण्यवान नाहीस तू. प्रपंचामध्ये तू सुखाचा उपभोग घेतो ना, याचा अर्थ असा आहे तू पुण्याचा क्षय करतोयस. काय करतोय? पुण्य क्षय करतो. हो, म्हणून पुण्याचा क्षय होऊ नये म्हणून परमार्थ करत असताना एवढा परमार्थ करायचा की त्याच्यातून काहीतरी शिल्लक पडलं पाहिजे. धनवंत केव्हा होतो मनुष्य? लक्ष द्या. हो, धनवंत कधी होतो? पैशावाला माणूस कधी होतो? ज्यावेळेस प्रपंच करताना तो पैसा कमवतो, नोकरी करताना पगार येतो. पगार आल्यानंतर त्या पगारामधून रोजच्या दैनंदिन जीवनाचा सगळा खर्च भागवतो, पोरांच्या शिक्षणाचा खर्च भागवतो. सगळं भागवून 10-5 हजार जेव्हा तो शिल्लक ठेवतो ना दर महिन्याला, असं दर महिन्याला 10-5 मागं ठेवून 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 मागं त्याच्या गाठोडं पैशाचं तयार होतं. काही काळानंतर मग आपण त्याला काय म्हणतो? धनवंत म्हणतो. हो का? त्याच्याकडे शिल्लक पडलं म्हणून तो धनवंत झाला. आणि मग धनवंत झाला की मग त्याच्या प्रपंचात आपल्याला वाढ दिसते. काहीतरी कुठंतरी जागा घेणं, घरं बांधणं, जमिनी घेणं, या गोष्टी जेव्हा त्याच्या जीवनात घडल्या की माणसं म्हणतात की अरे तो आता धनवंत झाला, त्याची प्रगती झाली. कशामुळे झाली ही? कशामुळे झाली? काटकसर केली, प्रपंचामधून काहीतरी शिल्लक ठेवलं म्हणून प्रपंचाची वाढ झाली. तशी परमार्थाची वाढ व्हायची असेल तर परमार्थ हा शिल्लक पडला पाहिजे मागं. परमार्थ शिल्लक झाला की मग पुण्यवंत होतो. आणि पुण्यवंत व्हायचं कशामुळं? पुण्यवंत म्हणजे नेमकं काय आहे? तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात पुण्यवंत व्हावे, 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 पुण्यवंत व्हावे.
नावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे हे गे माझे माझा तुझे हे गे माझे माझा तुझे हे गे माझे माझा तुझे हे गे माझे माझा पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावं. महाराज पुण्यवंत व्हायचं म्हणजे काय करायचं तर सज्जनांचं नाव घ्यायचं बरं का. सज्जन म्हणजे कोण? सज्जन कुणाला म्हणायचं? हो, कुणाला म्हणायचं सज्जन? आपण माणसं म्हणतात अरे त्या शेजारच्याने ना त्याला किती शिव्या दिल्या नाही का, काय नको नको ते वाईट बोलला, पण तो बिचारा मागं फिरून काहीच बोलला नाही का, सज्जन येतो. नाही, सज्जन तो नाहीये महाराज. हो, दुसऱ्याचं ऐकून घेणं म्हणजे सज्जनता नाही. हो, हा शिव्या देणारा जर मूर्ख असेल, ऐका बर का, शिव्या देणारा वाईट बोलणारा जर मूर्ख असेल तर त्या मूर्खाकडे दुर्लक्ष करणं यात शहाणपण आहे. पण जर विनाकारण दुसऱ्याचा त्रास सहन करणं याला शहाणपणा म्हणत नाही. सज्जन तुकोबारायांनी त्याला नाही म्हटलं. सज्जन कुणाला म्हटलंय? कुणाला म्हटलंय सज्जन? नाही माहिती. सज्जन कुणाला म्हणतात? ते माझे सोयरे स्वजन सांगाती पाय आठविती विठोबाचे. विठोबाचे पाय जे आठवतात ना ते सज्जन आहेत. विडाला विडाला भगवान पांडुरंगाचे पाय आठवतात ते सज्जन आहेत. ते म्हणजे कोण आहेत? संत आहेत महाराज. आणि त्या संतांच्या नामाचा जप केला पाहिजे, संतांचं नाव घेतलं पाहिजे. रोज सकाळी उठल्यानंतर अंतुरणात बसल्या बसल्या पहिलं धरणे मातेचं दर्शन घ्यायचं आणि मग संतांचं नामस्मरण करायचं. आपल्या दिवसभरामध्ये कुठल्याही प्रकारची वाईट घटना जीवनात घडत नाही. हा स्वतःचा अनुभव सांगतो. याचा अनुभव घ्या. परमार्थ हा अनुभवण्याची गोष्ट आहे, ऐकण्याची नाहीये. श्रद्धापूर्वक अंतकरण तयार करायचं आणि त्या साधूच्या चरणावर सकाळ सकाळी डोकं ठेवून जर त्याचं नाम चिंतन केलं ना, दिवसभरामध्ये त्याचं फळ लगेच आहे महाराज. कारण फळ मिळण्यासाठी कर्माचे प्रकार सांगितले. त्या कर्माच्या प्रकारामध्ये हे सगळ्यात बलवत्तर कर्म आहे. हो, कर्मामध्ये सगळ्यात बलवत्तर कर्म जर असेल तर ते भगवंताच्या आणि संतांच्या नामाचे. बाकीचं कर्म हे फळ देईल पण कधी? त्याची वेळ आल्यानंतर. लगेच कर्म. आज तुम्ही अन्नदान केलं, आज पंगत कुणाची आहे? वडगर आणि श्रीराम. आज हे पंगत जे देणार आहेत यांना पुण्य मिळणार आहे यात शंका नाही. चांगल्या कर्माचं फळ हे पुण्यात जमा होतच, शंका नाही. पण याचं फळ लगेच उद्या नाही. काय? आज केलेलं अन्नदानाचं फळ उद्या नाही. आज केलेल्या वस्त्रदानाचं फळ उद्या नाही. आज केलेल्या कुठल्याही चांगल्या कर्माचं फळ उद्या मिळत नाही. पण जर ज्ञान दान, भगवंताचं चिंतन, संतांचं नामस्मरण हे बलवत्तर कर्मामध्ये मोडतो महाराज. सगळ्यात बलिष्ठ कर्म कोणतं असेल तर भगवंताचं नाम आणि संतांचं नाम आहे. हो, भगवंताचं नाम आणि संतांचं नाम हे फक्त हृदय तशा प्रकारचं तयार करायचं. आपल्या हृदयामध्ये भगवंत आणि संतांविषयी नितांत प्रीती असावी, त्यांच्यावर नितांत प्रेम असावं. त्यांच्याशिवाय या जीवनात माझं कोणी नाही हा भाव असावा. हो, नुसतं नाव घेऊन फळ मिळत नाही. बलवत्तर कर्म जर करायचं असेल तर नाम चिंतन हे सगळ्यात बलिष्ठ कर्म आहे. हो, आणि हे इतकं बलिष्ठ कर्म इतकं तात्काळ फळ देतं, दुसरं कोणतंही कर्म असं फळ देत नाही. म्हणून पुण्यवंत व्हायचं असेल तर सज्जनांचं नाव घ्या. हो, पुण्यवंत आपण मग हे अन्नदान केलेलं पुण्य होतं ना महाराज. कर्मशास्त्रानं सांगितलंय, धर्मशास्त्राने सांगितलेली पुण्याची प्रकार आहेत. आता चिंतन खूप आहे, मांडण्यासारखं खूप आहे, पण वेळ कमी आहे. एकाच पुण्यवंतावर जर आपण जास्त वेळ खेळलो तर बाकीचे चिंतन राहून जाईल. तरी धावतं सांगतो, पण अजून पुढे जाऊन सांगतो एकदा बरं का, विनंती आहे.
हो, विनंती आहे, मला जर कीर्तन द्यायचं असेल तर माझं कीर्तन मला 7ला गळ्यात विना पाहिजे असेल, मान्य असेल तर द्या, अन्यथा देऊ नका. विठाला विठाला. हो, अतिशय तळमळ वाटते महाराज, इतक्या लांबून यायचं आणि इथं असू द्या, जाऊ द्या. आता ह्या गोष्टीमुळे चित्त विचलित होतं आणि केलेलं चिंतन माणसाचं बिघडून जातं. हो, चुकीची गोष्ट झाली ती. आता असू द्या. पुण्यवंत कर्माचं पुण्य काय? धर्मशास्त्रानं सांगितलेलं पुण्य वेगळं. हो, कर्मानं सांगितलेलं पुण्य वेगळं, कर्मशास्त्र पुण्य वेगळं सांगतं. तुम्ही जर एखादं दान पुण्य जर केलं, माणसानं दान केलं, त्याचा अर्धा वाटा त्याच्या पत्नीला जातो. पुण्य लक्षात घ्या, याला पुण्य. आपण पुण्य म्हणजे काय? आपण एखादं दान धर्म जर केला ना, माणसानं जर दान धर्म केला तर त्याचं पुण्य त्या घरातल्या माऊलीला अर्ध जातं. आणि तिनं जर पुण्य केलं ना, याला काहीच येत नाही. धर्मशास्त्र सांगतं, नाथरायने त्याचा चांगला उल्लेख केलाय. तुम्ही बारकाईने चिंतन करा. घरातल्या मावशीनं जर आपला नवरा पुण्यवान असेल ना, त्याची फक्त सेवा करा. पुण्य करायची तुम्हाला गरज नाही, फक्त नवरा पुण्य करणारा असू द्या. विडाला विडाला. हो, आपला नवरा जर पुण्य करणारा असेल ना, पुण्य कर्मामध्ये नित्य जर तो असेल, त्या माऊलीनं काहीच करायचं नाही. तिच्या प्रारब्धात आपोआप पुण्य हे होत. धर्मशास्त्रानं तो नियम घालून दिला. हा, पण हे पुण्य जेव्हा उपभोगायला येतं त्याला काही काळ जातो. पण जर त्या माऊलीनं पाप केलं ना, तर त्याचं अर्ध पाप सुद्धा तिच्या पतीला भोगायला मिळतंय. काय त्याचा नियम असेल त्याचं त्याला माहिती. पुण्य मिळत नाही पतीला, पण पाप मिळतंय. याने जर पाप केलं तिच्यापर्यंत जात नाही, पुण्य केलं तिच्यापर्यंत जाते. कारण काय असावं? माझ्या मते बर का, शास्त्राचं मला माहित नाही का केलं असेल त्यांनी, पण ती सगळं घरदार सोडून तुमच्या सेवेसाठी तुमच्या घरी येते. आपल्या आई वडिलांचा त्याग करून ती प्रपंच आपला थाटण्यासाठी येते. तिचाही थाटल्या जातो, भाग वेगळा आहे, पण सगळे घरातले सोडून इकडे यायचं. म्हणून कदाचित असं असावं. वेळाला वेळाला. हा झाला कर्म सिद्धांत. धर्म सिद्धांत पुण्याचा सांगतो महाराज. पुण्य केलं हे कसं आहे? हो, पुण्य जर पाप केलं ना महाराज, फेडत असताना त्या पापाचं फळ व्याजासह फेडायला लागतं बरं का. व्याज घेणारे आणि देणारे लक्षात घ्या. हो, व्याज घेताना आपण जशी रक्कम वाढून घेतो ना, तसं पाप केलं ना, ते फेडताना वाढून फेडावं लागतं. पाप आज केलं आणि जर लगेच भोगायला नाही मिळालं, ते जर 1-2 जन्म जर राहिलं ना, तर ते पाप फेडत असताना व्याजासह फेडायला लागतं. हो, याच्यासाठी दावता दृष्टांत सांगतो, कदाचित तुम्हाला माहिती असेल. भीष्माचार्य शरपंजरी पडले. काय? भीष्माचार्य शरपंजरी पडले. संपूर्ण शरीरामध्ये बाण घुसलेले आणि युद्धाच्या त्या कुरुक्षेत्रामध्ये पडलेले असताना वेदना चालू झाल्या. आकाशवाणी झाली, दक्षिणायन चालू आहे, प्राण सोडू नका. प्राण सोडायचा कॅन्सल केला. 6 महिने थांबावं लागलं उत्तरायणाची वाट पाहत. आणि 6 महिने थांबायची वेळ जेव्हा आली तेव्हा त्या वेदना असह्य व्हायच्या. अंगामध्ये बाण घुसलेले होते, संपूर्ण शरीरामध्ये बाण अर्जुनाने मारलेले ते बाण वेदना करत होते. आणि मग भगवंत जेव्हा त्यांच्या दर्शनाला आले ना, भगवंताला विचारलं, महाराज भगवंता, अरे तू जाणताय सगळा, माझ्या जीवनामध्ये मी नैष्टिक ब्रह्मचर्याचं पालन केलंय. एकही दिवस असा नाही की तुझ्या भक्तीशिवाय राहिलो नाही. नैष्टिक ब्रह्मचर्याचं, तुझ्या परमार्थाचं, तुझं केलेलं नामचिंतनाचं, परमार्थाचं, माझ्या जीवनात घडलेल्या सगळ्या पुण्याचं फळ मला हे करे. असं म्हटल्यानंतर भगवंतानं सांगितलं, नाही रे, हे तुझ्या कर्माचंच फळ आहे. भीष्माचार्य म्हटले, अरे माझ्या जीवनामध्ये या जन्मात नाही, 100 जन्म मी मागं बघतोय, माझ्यात ते सामर्थ्य आहे. नैष्टिक ब्रह्मचर्याचं पालन केलं की ते सामर्थ्य माणसात निर्माण होतं. नैष्टिक ब्रह्मचर्य पाहिजे. नैष्टिक ब्रह्मचर्य असेल तर कितीतरी 100 जन्मापर्यंत आपल्याला मागचं आठवतं. ही ताकद नैष्टिक ब्रह्मचर्याची आहे. हो, आणि मग त्यांनी सांगितलं, अरे मी ब्रह्मचर्य आहे आणि मला 100 जन्मापर्यंत आठवतं. 100 जन्मात मी कधीच वाईट कुणाचं केलं नाही, कधीच नाही. का करू, मला का भोगायला मिळतंय हे? हो, गुरुनाम गुरु जोग महाराज जेव्हा कुशावर्ताच्या स्नानाला गेले ना,
स्नानाला गेल्यावर तिथं गेल्यावर एक पद्धत आहे, हातामध्ये पाणी घ्यायचं आणि पाणी असं सोडायचं, संकल्प सोडायचा की असं बोलायचं की मी पाप केलंय आणि हे माझं पाप धुवून जाऊ दे, असं त्या कुशावर्तामध्ये स्नान करताना तिथं करावं लागतं. आपण जाऊन आले बरेचसे माणसं ना, हो तिथं गेल्यावर ती पद्धत आहे. हो जो गुरुनाम गुरु जोग महाराजांना जेव्हा असं म्हणण्यात आलं की हातात पाणी घ्या आणि सोडा आणि म्हणा मी पापी आहे, माझं पाप धुवून जाऊ दे, त्यांनी हातातलं पाणी टाकून दिलं आणि सांगितलं अरे वेडा झालास की काय, संपूर्ण जीवन माझ्या दृष्टीसमोर आहे, एकही पाप केलं नाही, एकही नाही, कधी खोटं बोललो नाही, कधी वाईट बोललो नाही, भगवंताच्या नामचिंतनाशिवाय राहिलो नाही, म्हणलेच नाही. महाराज हे सामर्थ्य त्यांच्या जीवनात परमार्थानं तयार झालं. काय ताकद आहे का आपल्यापैकी एखादा असं त्याने उठून म्हणावं मी आतापर्यंत कुठलंच पाप केलं नाही? हे आपल्यात कोणात सामर्थ्य? कोणातच नाही महाराज, कोणातच ताकद नाही ती. कोणीच प्रत्येकाला माहितीये माझं माझं कुठं कुठं पाप घडलंय ते, प्रत्येक माणसाला माहितीये, दुसऱ्यांना नाही पण स्वतःला माहितीये मी काय पाप केलेलं आहे, हो आणि कुठं केलेलं. हो असू द्या. भीष्माचार्यांना जेव्हा भगवंताने विचारलं, भगवंताने सांगितलं अरे बाबा माझ्या का या न्यायदानामध्ये कुठलीही चूक होत नाही, कोणीही असू दे, कोणीही असला ना, माझ्या न्यायालयामध्ये चूक नाही. न्यायालयामध्ये वेळेनुसार चुका घडतात, या कलियुगामध्ये घडतात. आपल्याकडं या भगवंताच्या शास्त्रामध्ये असं काही नाही. भगवंतानं सांगितलं 100 जन्मापर्यंत, तुला आठवतं 100 जन्माच्या मागे जा, मागे जेव्हा तू जाशील ना तेव्हा तुझ्या लक्षात येईल तू एक रस्त्यावरचा सरडा उचलून फेकला होता, शेजारच्या काट्याच्या कुंपणात पडला आणि तो 6 प्रहर, किती 6 प्रहर तो सरडा वेदना भोगत होता आणि तो 6 प्रहरानंतर मेला. पण त्या 6 प्रहराचं व्याज 6 महिने झाले. म्हणून पाप करताना लक्षात ठेवायचं की हे मी जे पाप करतोय हे मला नंतर जेव्हा फेडायला मिळणार आहे तेव्हा ते व्याजा सगट फेडावा लागणार आहे. म्हणून माझ्या हातून काही झालं तरी पाप घडता कामा नये. पुण्य नाही करता आलं तरी करू नये माणसानं, पण जीवनात आपल्या पाप कधीच घडून देऊ नये. धर्म सिद्धांत हेच सांगतो महाराज. पण धर्म सिद्धांत असं सांगतो की भगवंताच्या नामाचं आणि संतांच्या नामाचं जर चिंतन केलं, कर्म सिद्धांताचं पाप भोगून मोकळा होता येतं, पुण्य भोगता येतं. का मर्यादित आहे, तिथं मर्यादा आहे, कर्मामध्ये मर्यादा आहे. धर्मशास्त्र सांगतं तुम्ही जर भगवंताचं नाम घेतलं, संतांचं नाम घेतलं, भगवंताचं आणि संतांच्या नामाचं चिंतन जर केलं तर त्याच्यापासून निर्माण झालेलं जे पुण्य आहे त्या पुण्याची गणना कोणालाही करता येणार नाही. पुण्याची गणना म्हणा, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना. अरे मुखे म्हणा, 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 अरे मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे. अरे मुखे म्हणा, अरे मुखे म्हणा, अरे मुखे म्हणा, अरे मुखे म्हणा. भगवान श्री ज्ञानोबराय सांगतात की रोज आपण जो हरिपाठ करतो ना, त्या हरिपाठाच्या पहिल्याच अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात की पुण्याची गणना कोणीच नाही करू शकत. भगवंताचं हरी मुखे म्हणा, हरीचं आणि संतांचं चिंतन जेव्हा तुम्ही करता ना
त्याची गणना कोणी करू शकत नाही. तुम्ही म्हणाल भगवंताचं ठीक आहे, संतांचं कसं काय? अरे संत आणि भगवंत हे वेगळे नाहीच. देव ते संत, देव ते संत आणि निमित्त त्या प्रतिमा, हे निमित्तासाठी संत झालेत. हे भगवंतच आहे. भगवंताला वेगळं रूप धारण करून काही कार्य करायची वेळ आली तेव्हा त्यांनी संतांचं रूप धारण केलं. भगवंताच्या अस्तित्वामध्ये तो स्वतः असताना जे कार्य त्याला करता आलं नाही त्यासाठी त्यानं संतांचा अवतार घेतला. आणि म्हणून संतांना जास्त प्राधान्य काय? देवाला स्वतःची ओळख स्वतः करता आली नाही म्हणून त्यानं ती अशा संतांकडून केलेली आहे बरं का. हो, संतांशिवाय भगवंत कळत नाही. संत जर नसते तर आपल्याला देवच कळाला नसता. हो, आला नावा रोपा तुका मोरे झाला सोपा, तुका मोरे झाला सोपा, तुका मोरे झाला सोपा. आला नावा रोपा तुका मोरे झाला सोपा, तुका मोरे झाला सोपा, तुका मोरे झाला सोपा. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. कोण म्हणे? तुका म्हणे. तुकोबारायाने सांगितलं की आला नावा रूपा आलेला तो देव आहे. हो, देवाला देव पण हे संतांमुळे आहे बरं का. हो, देव हा देव आहे हे संतांनी सांगितलंय म्हणून संतांना महत्व आहे महाराज. तुकोबारायांनी सुद्धा संतांना आपल्या जीवनात इतकं महत्व दिलं तेवढं दुसरं कोणालाच दिलं नाही. तुकोबारायांचा जर गाथा वाचला ना, हो, तुकोबारायांनी संतांविषयी 228 अभंग खर्च केले. ते अभंग जर वाचले ना मग लक्षात येतं महाराज की तुकोबारायांचं संतांवर किती प्रेम होतं, किती संतांना त्यांच्या जीवनामध्ये महत्व होतं. विठाला विठाला संतांविषयी तुकोबारायांना जर विचारलं की संत, मग तुकोबाराय म्हणतात अरे संत म्हणजे कोण आहे? कोण आहेत संत? हो, त्यांचं संतांवर इतकं प्रेम होतं महाराज, इतकं प्रेम होतं. तुकोबाराय जेव्हा परमार्थात उतरले, परमार्थात उतरल्यानंतर त्यांच्या जीवनामधील सगळे सोयरे संपले. परमार्थ सुरू झाला, सगळे सोयरे संपून गेले. सगळ्या सोयऱ्यांकडे लक्ष नाही दिलं. त्यांच्या लक्षात आलं हे सगळे सोयरे काही कामाचे नाही. सोयरे धैर्य ना काही कामाचे नाही. आपल्याला अंतकाळाला काम येणारे फक्त कोण आहेत? संत आहे. आपलं हित करणारे कोण आहे? संत आहे. सोयरे नाही. सोयऱ्यांचा बारीक अभ्यास तुम्हाला जास्त आहे माझ्यापेक्षा. हो, सोयरे जोपर्यंत तुम्ही काहीतरी देता ना तोपर्यंत तुमचा सोयरा आहे. तुम्ही एकदा द्यायचं बंद करा, सोयरे तुम्हाला कधीच विसरून जातील. विढाला विढाला. म्हणून तुकोबारायांनी जो सोयऱ्यांवर, आपण सोयऱ्या दायऱ्यांवर प्रेम करतो ना, आपण सोयरे घरात आले की त्यांना बसायला टाक, त्यांचं ओटा ठेव कर, त्यांना जेवण कर, त्यांचा सगळा काही खटाटोप करतो. त्यांना अडचणीत आलं की धावून जातो. सगळ्या सोयऱ्यांसाठी आपण जे करतो ना, ही सगळी भावना तुकोबारायांनी कोणाकडे केली? संतांकडे केली. काय काय प्रमाणे तो ते माझे सोयारे सज्जन सांगाती पाया ठेवीती विठोबाचे, पाया ठेवीती विठोबाचे. ते माझे सोयारे सज्जन सांगाती पाया ठेवीती विठोबाचे, पाया ठेवीती ते माझे सोयरे जे माझ्या पांडुरंगाची आठवण करतात. काय? माझ्या पांडुरंगाचं जे भजन करतात ना, माझे सोयरे ते महाराज. इतकं प्रेम संतांवर तुकोबारायांचं होतं का? अरे त्यांच्याशिवाय कोण नाही. तुकोबाराय म्हटले संतांशिवाय कोणी नाही. माझं हित जे कोणी करतात ते माझे संत करतात. संतांशिवाय माझं हित कोणी करू शकत नाही. हो, माझ्यावर नितांत प्रेम सुद्धा संत करतात. इतकं तुकोबारायांना संतांविषयीचं प्रेम झालं महाराज. गळ्यामध्ये नुसती माळ दिसली, कपडाला गंध दिसला की तुकोबारायांचा बाण हरवून जायचं आणि त्याच्यासाठी काय करू, त्याच्यासाठी काय नको करू असं व्हायचं. हो हो, तुकोबारायांना फक्त भगवंताविषयी त्याला प्रेम असावं, आपल्या संगतीत तो असावा ज्याला भगवंताविषयीचं प्रेम आहे. हो,
बावळटांच्या संगतीत राहण्यामध्ये अर्थ नाही, आपला नाश होतो. विठाला विठाला आपल्याला संसार शिकवणाऱ्याच्या संगतीत कधीच राहायचं नाही. हा, संसार करणारे हे जनावर आहेत. संसार हा होतो, करायचा नसतो. आणि करायला जर मार्गदर्शन करत असेल तर त्यांच्या सोबत राहू नये. आपल्याला परमार्थ शिकवणारे आपल्या सोबत पाहिजे. आपला परमार्थाची वाढ ही आपल्या संगतीवर अवलंबून आहे. आता विषय तो नाही तर आपण त्याला रंगावलं असतं. विषय महत्वाचा काय आहे? तुकोबारायांना संत इतके प्रिय होते की त्यांनी सोयरे म्हटलंय. सोयरे म्हणून त्यांना कमतरता वाटली. सोयरे म्हणून कमतरता वाटली. सोयऱ्यांचं एवढं प्रेम नसतं, एवढं प्रेम आपल्यावर आपल्या आई वडिलांचं असतं. म्हणून तुकोबारायांनी सुद्धा काय केलं? तेच प्रेम, तेच संतांवरचं प्रेम आपल्या मायबापाच्या बाजूला जे आपलं प्रेम आहे ते संतांकडे जोडलं. काय तुम्ही काय आहे संत? तुम्ही माझे मायबाप आहे. मायबाप तुम्ही संत मायबाप कृपावंत. तुम्ही संत मायबाप आहे. मग का असं केलं? का एवढे संत तुकोबारायांना आवडायचे? वारकरी का आवडायचे? महाराज, वारकरी जर पंढरपूरहून आला ना, त्याच्या जाऊन पाय धुणे घ्यायचे, त्याच्या पायावर मस्तक ठेवायचे आणि त्याला जवळ बसवायचे. अरे, पांडुरंगाच्या भेटीला गेला होता, माझ्याविषयी काही बोलले का? मला कधी भेटतोय तो? हे कुणाला विचारायचे? वारकऱ्यांना विचारायचे, संतांना विचारायचे. येतिया पुसे जातिया धाडी निरोप. हे फक्त भगवंताविषयीचं बोलणं संतांच्या जवळ करायचे, वारकऱ्यांजवळ करायचे. कारण त्यांना पूर्ण विश्वास होता की माझं कल्याण करतील तर ते फक्त संत, बाकीचे कोणीच करू शकत नाही. आपले आई वडील आपल्या कल्याणासाठी प्रयत्न करतात, नाही असं नाही. तो त्यांचा प्रामाणिक भाव आहे, तो प्रेम आहे. पण कल्याण कशात आहे हे आई वडिलांना माहित नसतं. हित नाही ठावे जननी जनका. आपलं हित फक्त त्यांना माहिती. कुणाला? संतांना. तेची बर काही नाही का? तेची चकार लावला म्हणजे याच्या व्यतिरिक्त कोणीच नाही. च आला की बाकीचे संपले. तेची माझे हित करीती सगळं. आणि त्याने हा गोपाळ कृपा तेव्हा करतो जेव्हा संत आपल्यावर कृपा करतात. संत जीवनात येतात ना, भगवान तेव्हा कृपा करतो. देव भेटला ना तरी संतांची कृपा झाल्याशिवाय तो कृपा करत नाही आपल्यावर. विडाला विडाला भगवान भेटले नामदेव रायांना. महाराज, नामदेवाच्या जीवनामध्ये भगवंत जन्मल्यापासून होते. हो, त्यांच्या दोघांचं बोलणं झालं. ते कधी नैवेद्य त्यांच्या हातून खाल्ला. आता पहिल्या दिवशीचे कीर्तनगार आहेत काही, त्यांनी चरित्र सांगितलं. मी ऐकलं युट्यूबला त्यांचं नामदेवाचं चरित्र, गोड सांगितलं. छोट्याशा त्यांच्या त्या वाणीतून गोड वाटलं त्यांचं चरित्र. आज दिसत नाहीत, ते पुढे पाठवले, गेले त्यांच्या घरी. ठीक आहे, असू द्या, चांगली गोष्ट आहे. इतक्या लवकर परमार्थाचं त्यांना ज्ञान झालं, आनंदाची गोष्ट आहे. फक्त आणि फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची बरं का बाळासाहेब, तुमचा मुलगा येतो, तुमचं कर्तव्य त्याला एकच सांगणं आहे की बाबा कीर्तनकार झालास, कीर्तनाचे नियम पाळ. काय बाप म्हणून कर्तव्य आहे पोराला सांगणं की कीर्तनगार झालास ना, कीर्तनाचे नियम पाळ, अन्याला तुझ्या सगट नरकाला जाईल. विढाला विढाला. आपल्या मुलाला आपण जेव्हा संस्कार देतो ना, परमार्थ शिकवताना शुद्ध शिकवा, विशुद्ध नाही. परमार्थ करतोस ना, शुद्ध कर, अन्यथा करू नकोस. प्रपंच कर, चांगला आहे. प्रपंचामध्ये भासमान का वाईना सुख आहे, मान्य करावाच लागेल. प्रपंचामध्ये जर सुख नसतं तर आपण एवढा समाव सगळा प्रपंच घे, इथं एकतरी ब्रह्मचारी दाखवा. आहे का एकतरी ब्रह्मचारी? सगळे आपण संसारात आहे. काय सुख आहे महाराज त्याच्यात? नाही सुख प्रपंचामध्ये आहे का नाही? उत्तर द्या. संसारात सुख आहे, फक्त ते कसं आहे? भासमान आहे. भासणं म्हणजे काय? त्याच्यावर त्याचा भास आहे, सुखाचा भास आहे प्रपंचामध्ये. हो, संसार दुःख मुळ ही प्रमाण सगळ्यांची पाठ आहे. पण दुःख मुळ मानतय का कोण? त्याला प्रपंचाला मानतय? कुणी सांगावं उठून, मी प्रपंच दुःख रूप मानतोय. त्याच्या पायावर मस्तक ठेवू. फक्त त्याला एकच प्रश्न विचारला जाईल, संसार जर दुःख रूप येतो, तू त्या संसारात काय करतोस? दुःख रूप संसार आहे ना. आपण प्रमाण म्हणतो, बरोबर आहे. काकड्याला वगैरे हे सगळी प्रमाण आहेत. हो, काय संसार दुःख मूळ वगैरे सगळं थोथांडे, मुलं धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून, हे म्हणतो आपण.
आचरणात आणतो का? आणत नाही का? सामर्थ्य ते नाही आपल्यामध्ये. हे म्हणू शकतो, पाठ करू शकतो, चाली लावू शकतो, आपल्यात सामर्थ्य ते नाही. काय? संसार सोडायचं सामर्थ्य नाही का? त्याच्यामध्ये क्षणिक का होईना पण सुख संसारात आहे, हे मान्य करावं लागेल. नसल करा तरी तुमच्या आचरणातून दिसतंय. माझ्या सगळ्यात विडाला विडाला मग या संसारामध्ये जर सुख आहे तर ते भासमान आहे, आणि भासलेलं सुख हे आपल्याला सत्य वाटतंय, म्हणून परमार्थ करायचा आहे. परमार्थ का करायचा? आपल्याला जीवनामध्ये जे प्रपंचातलं सुख भासतंय ना, त्या भासलेल्या सुखाच्या मागे आपण धावतोय. लक्षात घ्या, जे सुख आपल्याला भासतंय ते भासलेलं सुख मला मिळेल आणि मी सुखी होईल, एवढ्यासाठी प्रपंच करतोय आपण. प्रपंच का करतो याचा कधीतरी स्वतःला प्रश्न विचारा. मी का करतो प्रपंच? का? तर मला सुख मिळेल, आज नाही तर उद्या मिळेल. पोराचं लग्न झालं का? सुखी झालो. त्याचा तो नोकरीला लागला का? मी सुखी झालो. त्याला 2 पोरं झाले, मी सुखी झालो. अरे ही काय? हे काय? ही आशा आहे प्रपंचातली, ही सुखाची आशा आहे आणि हा भास आहे. तुम्हाला माहितीये पूर्वीच्या काळामध्ये रस काढणारे रसाचे जे गुराळ होते का, ते आता मशिनरी आल्या. पहिले बैल लावायचे आणि त्या बैलाला आहे ना डोक्याच्या पुढं असं दांडकं बांधायचं आणि पुढच्या बाजूला घासाची पिंडी बांधायची. हो, आणि पिंडी बांधली की बैल काय करायचा? ती पिंडी खाण्यासाठी चालत राहायचा आणि मग ते गुराळ आपोआप चालायचं. शेतकरी हुशार होता तो. त्याने काय ती पिंडी बांधली, बैलाला वाटायचं एक पाऊल टाकला की मला पिंडी खायला मिळणार, पुढचा पाऊल टाकला का मला पिंडी खायला मिळणार, म्हणजे मला सुख मिळणार. त्या बैलात आणि आपल्यात काहीच बदल नाही. सर्व सुखाची आशा जन्मा गेला, सर्व सुखाची आशा जन्मा गेला, मुक्ती एक नाही गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही गेला. दिशासीन पावला जन्म गेला, क्षण एक मुक्ती. सर्व सुखाची आशा आहे महाराज. प्रपंचामध्ये फक्त आशा आहे. तुम्ही सांगा मला, प्रपंच तुमचा आतापर्यंत तुम्ही सुखी करू शकला का? किती दिवसांनी सुखी होईल याचं जरा काही लिमिट सांगताय का? येईल सांगता कोणाला? नाही सांगणार. ते बैल जसा ते पेंडे खाण्यासाठी धावत राहतो ना, तसं आपली धाव धाव चालू आहे, नुसती धाव धाव. हे झालं की सुख होईल. जागा घेतली, घर बांधलं, कुठंतरी गुंठा मिळाला, मी सुखी होईल. अरे घेतल्यानंतर किती दिवस त्याचा आनंद आहे? जरा बारकाईने चिंतन करा. आपण स्वतःच करा, दुसऱ्याचं नका बघू. मला एखादी गोष्ट मिळाली ना, मी किती दिवस त्याच्यामध्ये रममान झालो. नवीन गाडी घेतली का महाराज त्याला रातची झोप सुद्धा येत नाही. पाठ उठून ती गाडी पुसत बसतय. काय नवीन असेपर्यंत. एकदा ती गाडी जुनी झाली की ती धूळ खात पडते. अरे का? त्याच्यात तुला सुख आहे ना, आनंद आहे ना, पुसणार रात्रंदिवस नाही. नंतर नंतर त्याचं सुख कमी होत राहत का? सुख नाहीये, ते भासत. का भासत? तर आपण हे भगवंताचे अंश आहोत. भगवंताचे अंश असल्यामुळं आपलं स्वरूप हे ब्रह्मस्वरूप आहे. ही गोष्ट आपण विसरलो आणि आपण कोण झालो? जीव झालो. आणि जीव झाल्यामुळं आपण दुःख विषयात शोधतोय. हो, हे इतकी गोष्ट महाराज ही लक्षात घेऊन माणसानं याच्यावर असं चिंतन करावं आणि याच्यावर गांभीर्यानं. प्रत्येकाच्या बाबतीत हेच घडलंय. मी जीवपणा धारण केलेला आहे बरं का. हो, बडबड करू नका. मी जीवपणा धारण केलेला आहे आणि माझ्या ठिकाणचा ब्रह्मपणा मी विसरलो. आणि ब्रह्मपणा विसरलो, जीवपणा धारण केलेला असल्यामुळं जीवाला दुःख होतं, ब्रह्माला नाही. जोपर्यंत ब्रह्मस्वरूपाची अनुभूती आपल्या हृदयात जागी होत नाही तोपर्यंतच मला दुःख आहे. जोपर्यंत मी ब्रह्म आहे ही अनुभूती जागी होत नाही तोपर्यंत मी दुःख भोगणार. एकदा जीवनातली ब्रह्मस्वरूपाची अनुभूती जागी झाली, जीवपणा नष्ट झाला की मग तो सुखी आहे. कारण मी स्वतः ब्रह्म आहे. ममई होय तर आपण अंश असेल तर तो भगवान कसा आहे? सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारखा तो. अरे पांडुरंगा
पांडुरंगासारखा दुसरा सुखरूप जर नसेल, हे जर आपल्याला संतांकडून कळत असेल, तर आपण हा बावळटपणा दुसऱ्याकडे जाऊन शोधू नये. सुखाचं सागर जर पांडुरंग आहे, तर पांडुरंगाशिवाय दुसऱ्या पुढे डोकं आपटू नये. मूर्खपणा येतो. विडाला विडाला पांडुरंग सुखरूप आहे, त्याच्याशिवाय दुसरा नाही. देवांचा देवतोय, सगळ्या देवांचा बाप येतो. दुसऱ्या देवांकडे काय जायची गरज आहे? आपण असे जर किती जन्म वाया घातले महाराज, इकडं तिकडं जाऊन जर डोके आपटीत बसलो ना, कधीच आपला जीवपणा नष्ट होणार नाही. जीवपणा घालवायचा असेल आणि आपलं अधिष्ठान स्वरूप जे ब्रह्म आहे, त्या ब्रह्मापर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल ना, तर माणसानं या सतसत विवेक बुद्धीनं विवेक आपला जागा केला पाहिजे. चांगलं काय आणि वाईट काय या विचारात आपण जाग झालं पाहिजे. आणि आपलं अधिष्ठान ब्रह्म आहे, मी जीव हे अध्यस्त आहे. आणि अधिष्ठानावर अध्यस्त वस्तू ही कल्पित असते. हो, रज्जू सर्पाकार भासले जगडंबर. रात्रीच्या मंद अंधकारामध्ये जर एखादा रस्त्यावर दोरी पडलेली दिसली ना, माणूस त्याच्याकडे काय करतो? पाहतो आणि घाबरतो. का? अरे साप आहे की काय? काय साप आहे, साप असं म्हणून माणूस घाबरतो आणि नंतर हालचाल करीत नाही म्हणून त्याला काठी लावून पाहतो. काठी लावल्यावरती काय असते? दोरी असते. आणि ती दोरी असल्यामुळं काय होतं? त्याला त्याचं ज्ञान होतं. अरे साप नाही, हे काय दोरी, याला काय घाबरायचं? हे काय झालं? त्या रज्जूचं म्हणजे त्या दोरीवरचं सापाचं अज्ञान गेलं. अज्ञान नष्ट झालं की ज्ञानाची प्राप्ती होते. आणि ज्ञान हृदयात जाग झालं की ब्रह्माची प्राप्ती होते. अज्ञान आपल्या प्रपंचाचं गेलं की आपण ब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतो. अज्ञान घालं जात नाही तोपर्यंत परमार्थ आहे. परमार्थ ही चेष्टा मस्करी आणि टाइमपासाची गोष्ट नाहीये. ही गोष्ट आपण इतकी रूढ केली महाराज, याच्यामध्ये इतका गोंधळ झालाय. असू द्या, जाऊ द्या, दुनिया गोंधळ करते, आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाहीये. दुनिया इथं येऊन पैसा कमवते, आपल्याला घेणं देणं नाही त्याचं. कोणी काही करू दे, काय करायचंय आपल्याला? आपल्याला त्याच्याशी संबंध नाही. मला माझा विचार करायचा आहे, माझा उद्धार मीच करू शकतो, दुसरा नाही. हो, आपणा घात करू शत्रू झालो मी दावेदारू. माझा शत्रू मीच आहे, दुसरा नाहीये. तुम्ही इथं राहून जर शुद्ध परमार्थ केला तर तुमचं कल्याण होणार आहे. आणि इथं येऊन जर तुम्ही विशुद्ध परमार्थ केला तर नरकाला तुम्हीच जाणार आहे. तुमच्या घरातले बायका बरोबर नाही. माणसं म्हणतात घर परपंच चालवायचा कसा? अरे या विश्वामध्ये बाकी पैसा कमवण्याची साधनं कमी आहेत का? कमी आहे. या विश्वामध्ये किती साधनं आहेत महाराज पैसा कमावण्याचे? काय केवळ एकच साधन आहे का हे? नाही, दुसरे कामं करा, कष्ट करा. हातपाय काय मोडले का? हातपायानं माणूस कष्ट करावे, कष्टाचं खावं, बेमानाचं नाही. आपल्या स्वतःच्या जीवनात जर सुख व्हावं असं वाटत असेल तर प्रत्येकानं स्वतःसाठी प्रयत्न करा. परमार्थात माणूस स्वार्थी व्हायला पाहिजे. प्रपंचामध्ये तुम्ही कितीही काबाड कष्ट करा आणि कितीही त्या प्रपंचातल्या लोकांना खायला प्यायला घाला, प्रतिसाद काय येतोय जरा बघा. प्रपंचामध्ये आपण सगळे प्रपंचातले माणसं आहे, किती त्यांना कमवून घातलं म्हणजे ते सुखी होतात? सांगा तुम्ही, किती घालाल तुम्ही? अरे रात्रीचा दिवस करा, स्वतःच्या जीवाची काळजी करू नका, उपाशी पोटाने काम करा, कष्ट करा. आणि त्यांच्यासाठी आणून त्यांच्यावर होता ते सुखी होतात का? नाही म्हणतात, हे कमीच आहे. काय? हे कमीच आहे. त्यांना कितीही चांगलं द्या तरी ते शेजारच्याकडे पाहून त्याची तुलना करतात. शेजारच्या घरात आहे हे आपल्या त्याच्यापेक्षा कमीच आहे. अरे हे कमी आहे, पण ज्याने आणलंय त्याचे कष्टाचा विचार कर. ते करत नाही का? प्रपंच आहे, या प्रपंचामध्ये हेच गोष्ट चालू असते. याकडे दुर्लक्ष करून म्हणून तर परमार्थ हा सगळा खटाटोप कशासाठी आहे? आपल्या लक्षात यावं, जीवनातला संसार घातला पाहिजे आणि परमार्थ जागा झाला पाहिजे, याच्यासाठी हा परमार्थ आहे. हा सप्ताह कशासाठी करतो आपण? इथं येऊन नुसतं उड्या मारण्यासाठी नाही आणि टाळ्या वाजवून नावं घ्यायची ना आपला मोठेपणा मिरवण्यासाठी काय? नाही महाराज, हे त्यासाठी नाहीये. बाकी तमाशात चालतंय हे. इथं गांभीर्यानं उभं राहिलं पाहिजे, इथं सगळं जागृत झालं पाहिजे. इथं लोक, आता मला सांगणं चुकीचं आहे, पण जेव्हा जेव्हा कीर्तनाचे फोन आले ना, माणसं म्हणतात हो किती पैसे घेणार? अरे काय मूर्ख आहेस का काय तू? कीर्तन पैसे घेण्याचं साधन आहे का? लाज नाही वाटत का महाराज त्यांना विचारायला? माझ्या कीर्तनाचं मोल तू 10-5 हजार करणार आहेस का? अरे कीर्तनाचा हेतू काय? परमार्थ, भगवंत भेटला पाहिजे, देतोस का तू? कीर्तनाचं मोल काय? नामाचं मोल काय? अरे नाम चिंतन केलं तर जीवनाचा उद्धार होतो, भगवंत भेटतोय. आणि ते चिंतन आम्ही इथं येऊन करतोय, याचा परिणाम भगवंत पाहिजे. देणार आहेस का? भगवंत देणार असेल तर बोला. या बाकीच्या गोष्टीत आमचे तोलामोल करू नका. तुमच्या पाया पडून विनंती आहे महाराज, हे नाव टाकताना मग ज्याच्या प्राप्तीसाठी कीर्तन, फोटो त्याचाच लावा ना.
काय अडचण आहे? माझा फोटो लावून काय मोठ्यापणा? माझं काही लग्न आहे का आता? फोटो कोणाचे असतात? लग्नात पत्रिकेत नवरदेव नवरीचे फोटो लावतात. या पत्रिकेवर वर्गण्याच्यावर बोर्डावर फोटो लावायचे असतात का कीर्तनकारांची? अडचण आहे. काय होणार आहे? फोटो टाकला म्हणजे काय? लोक काय त्याला पुण्याची प्राप्ती होणार आहे? प्राप्ती होणार आहे त्याला? नाही महाराज. हे मोठं, त्याला मोठेपणा देणं, नाव. अहो परमार्थामध्ये उतरलं ना की हे काढावं लागतं. याची चिंतन आपण केली इथून मागं भरपूर वेळा. हो, देव तिही बळे धरीला सायासे, मागच्या वर्षीच्या कीर्तनात. काय पुढं काय? देव तिही बळे धरीला सायासे, करुनिया नाश. उपाधीचा, ह्या उपाध्या आहे. माझं नाव टाकणं, फोटो लावणं ही उपाधी आहे, आणि त्याचा नाश करायचा हे कीर्तन शिकवतंय. आणि तिथंच तुम्ही हे करताय म्हटलं चांगलं नाही. हो, चांगलं नाही मला. जे चांगलं आहे तेच करा. जिथं जे शोभतं तिथं करा. लग्नामध्ये गेले ना, नाव घेतलं तरच जा. लग्न आहे ते, तिथं ते असलंच पाहिजे, मानच पाहिजे. लग्न आहे ते. कीर्तनात मानाची अपेक्षा करूच नाही. इथं येणाऱ्या प्रत्येक माणसानं कधीच अपेक्षा करायची नाही कीर्तनकाराकडून की त्यांनी माझं नाव घ्यावं आणि त्यांनी माझं उदो उदो करावा. कधीच नाही. ही ते जागा नाहीये महाराज. ही कीर्तनाची जागा भगवंताच्या प्राप्तीची जागा आहे. इथं शुद्ध सात्विक योग्य ते आहे तेच घडलं पाहिजे. बाकीच्या गोष्टीचा गोंधळ नको, नाहीतर करोडो जन्म जातील, भगवंताचा अनुभव सुद्धा येणार नाही. विठाला 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 असू द्या. पुण्यवंत व्हायचं ना, पुण्यवंत व्हायचं तुम्हाला. धनवंत नाही. धनवंत आणि आणखी पुढे जाऊन सांगतो, धनवंत जरी व्हायची इच्छा असेल ना तरी सुद्धा पुण्य करा महाराज. का? धन सुद्धा प्रारब्धानेच मिळतो. तुम्ही जर भगवंताचं चिंतन केलं ना, मला पैसा कमवायचा आहे, नवीन नवीन उद्योग सुरू केल्यानं धन मिळत नाही. प्रारब्धात पैसा पाहिजे तर नोकरी लागते, तरच धंदा चालतो, तरच उद्योग चालतो. हा प्रारब्धात पैसा नसेल तर तुम्ही किती उड्या मारा, काहीच उपयोग होत नाही. काहींना काही अक्कल नसते, भरपूर पैसा असतो. का? पुण्य असते. हो, मंत्र्याच्या गाडीत फिरणाऱ्या कुत्र्याचा विचार करा. ते कुत्र फोर व्हीलर मध्ये फिरतो. जी गाडी आपल्याला कधी तिच्यात बसायला मिळालं नाही, कधी त्याला फिरायला असते. कुणाला? कुत्र्याला. त्याचं कारण काय? प्रारब्धामध्ये पुण्य आहे महाराज. हो, पाप करणारी माणसं आहेत, परंतु पुण्य भरपूर असल्यामुळं पैसा भेटतो. एक दिवस असा येणार, काय आपण म्हणतो अरे तो लय पाप करतो पण पैसा तर भरपूर आहे. अरे थांब जरा, थांब. त्यानं केलेल्या पुण्याचं फळ भोगतोय तो, पण आज नवीन केलेलं कर्म त्याचं बघ. त्याने नवीन केलेलं कर्म जर वाईट असेल तर त्याच्यानंतर तुकोबरायने सांगितलंय, बाबा खंती ते न करा होणे गाढव. कुत्रा, तुला पुढचा जन्म गाढवाचा आणि कुत्र्याचाच आहे. तुला आता या जन्मात भरपूर धन दिलं, त्याचा गैरवापर तू करतोस ना, काळजी करू नकोस. तुला कुत्र्याशिवाय गाढवाशिवाय जन्म नाही. म्हणून प्रत्येक माणसानं जातीनं आपल्या कर्माकडे लक्ष द्यायचं आणि माझं काय चाललंय ते स्वतःकडे लक्ष देऊन माणसानं जीवन जगायचं. प्रपंच हा चालूच राहतो, तिला काही करावं लागत नाही. मी प्रपंचिक आहे, मी एवढा ठामपणे बोलतो म्हणजे मी काही ब्रह्मचारी नाहीये. हो, प्रपंचाला काही नाही, फक्त नियमित आपले कर्म करत राहा, तो आपोआप होत राहतो. परमार्थ करावाच लागतो. सकाळी उठून स्नान करून भगवंताच्या पुढे जर बसले नाही तर चिंतन घडत नाही. तुम्ही उठून नोकरीला गेले, प्रपंच होणार आहे, पण जर चिंतन कसोशीनं करावं लागतं. जोपर्यंत भगवंताचं नाम आपल्या मुखातून आपल्या हृदयातून आपोआप येत नाही तोपर्यंत करणं आहे. हो, आपल्याला परमार्थ कुठपर्यंत करायचा, आपोआप स्मरण होत नाही, आपोआप आपली जिव्हा त्या नामाला धरत नाही तोपर्यंत जातीनं आत्त हसन करायचं असतं. हो, जीवावर आलं तरी नामस्मरण करायचं, संत सांगतात महाराज. हो, मग आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष नसलं पाहिजे. हो, माणसं नुसतं दुःख जीवनात आले की देवाला दोष देऊन रडतात. अरे देवाचा काही दोष नाही. तुझ्या जीवनात आलेलं सुख आणि तुझ्या जीवनात आलेलं दुःख हे तुझ्याच कर्माचा फळ दे, दुसऱ्याचं नाही. हो, मला सुख व्हावं असं जर वाटत असेल ना तर परमार्थ जातीनं केला पाहिजे. विठाला विठाला तुकोबराय म्हणतात, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. सज्जनांचं नाव घ्या महाराज. सज्जनांच्या नामात इतकी ताकद आहे की तुम्ही पुण्यवंत आपोआप व्हाल. मग कोणते पुण्यवंत व्हाल? तर परमार्थातले पुण्यवंत व्हाल, कर्मशास्त्रातले नाही. आणि परमार्थातला पुण्यवान हा दीर्घकाळ टिकतो. तुम्ही हे जे दान धर्म करताना याने पुण्य होत नाही असं नाही, पण हे पुण्य थोड्या काळापुरतं आहे. स्वर्गात नेल तुम्हाला, पण एक दिवस पुन्हा खाली आणेल. मग आता या पुण्याची
पावटी सरे सवेची इंद्र पदाची उठी उतरे. इंद्र सुद्धा पृथ्वीवर येऊ शकतो. देवांचा राजा, देवांचा बाप म्हणतात त्याला. तो इंद्र सुद्धा स्वर्गातून पृथ्वीवर येतो. ही कर्माची ताकद आहे. हो, जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गात आहे. महाराज स्वर्ग स्वर्ग आपण म्हणतो, मेल्यावर माणसं म्हणतात हे स्वर्ग लोके. स्वर्ग नाही रे, तू त्याच्या कर्मानं कदाचित नरकातही असू शकतो. आपण देतो लावून त्याला स्वर्गवासी. स्वर्गवासी स्वर्ग म्हणजे काय? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे महाराज, स्वर्गामध्ये सुद्धा सुख आहे, पण मृत्यू लोकात जेवढं आहे तेवढं नाही. विढाला विढाला. स्वर्गातले अमर सुद्धा इच्छा करतात कशाची? या भूतलावर जन्माला यावं आणि भगवंताच्या नामात चिंतनात रंगावं. आणि या नामात आणि या चिंतनात रंगल्यानंतरचा आनंद हा तेव्हा मिळतो, अंतःकरणातल्या सगळ्या काम इच्छा भावना सगळ्या नष्ट झाल्या पाहिजे. परमार्थातला आनंद केव्हा आहे? जोपर्यंत अंतःकरणात काम इच्छा आहे, अंतःकरणामध्ये एक भाव आहे मला काहीतरी मिळेल, परमार्थातला आनंद नाही. तुम्ही परमार्थ कितीही करा, परमार्थातला आनंद तुम्ही तेव्हा बघू शकत नाही जोपर्यंत अंतःकरणात काम आहे. काम मग तो काम सर्वथा जाय. काय? सर्वथा शेष निशेष. काय? शेष सुद्धा कामाचा शिल्लक राहता कामा नये. तेव्हा भगवान हृदयात वस्ती करतो, तोपर्यंत नाही. आपल्या हृदयातला निशेष झालं पाहिजे, हृदय सगळं मोकळं झालं पाहिजे. काम कुठलाच हृदयात नसला ना, मग भगवान सावता माळी महाराज भगवंताचं भजन करायचे. भगवंत नामदेव आणि ज्ञानोबारायांच्या समवेत तिथं आले. भगवंतानी ती वेगळे रूप घेतले. भगवंतानी सांगितलं, आता कथा सगळ्याला माहिती म्हणून धावते सांगतो, मला लपायचंय. लपायचं म्हटल्यावर सावता महाराजांनी सांगितलं की नाही 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 नाही, मला तुझ्या हृदयात लपायचं. म्हणजे काय? हा भाव काढा फक्त, बाकीचं चिंतन सोडा. बाकी साधू ते कसे होते काय होते काही घेणं नाही. देवाला हृदयात राहण्याची इच्छा निर्माण झाली. कुणाच्या? सावता महाराजाच्या. सावता महाराजाच्या हृदयात भगवंताला जाऊन बसण्याची इच्छा का झाली? हृदयात कामच नाही. काम नाही, काम नाही झालो पायी. रिकामा व्हायला पाहिजे, रिकामा हृदय रिकाम व्हायला पाहिजे. हृदय रिकाम झालं की भगवंत तिथं वस्ती करण्याची इच्छा बाळगतो. नवे भगवान तिथं वस्ती करतो हृदयामध्ये. एकदा हृदयामध्ये भगवंतानं वस्ती केली ना, सगळं कफल्ल कुच कामाचं वाटतं महाराज. काहीच खरं नाही असं वाटतं या प्रपंचामध्ये. आणि मग माणसाची डोळे उघडतात आणि मग माणसं प्रपंचामध्ये काही खरं नाही हे केव्हा कळतं माहितीये? इंद्रियाचं पाठबळ संपू द्या. माणसं जेव्हा म्हातारी होतात ना, त्याला प्रपंच करताच येत नाही, कुठलाच विषय भोगता येत नाही. म्हातारपणामध्ये बारकाईने चिंतन करा, प्रत्येक जण म्हातारे होणारच आहे. म्हातारा झाला माणूस, विषय भोगता येत नाही. चांगलं कडाकडाक चावून खाता येत नाही, दात नाही मुखामध्ये. चांगलं बघता येत नाही, डोळे राहिलेले नसतात. चांगला सुगंध घेता येत नाही, नाक काम करत नाही, ते वाहत असतं. डोळ्यांना बघता येत नाही, कानाने चांगलं ऐकू येत नाही. मग म्हणतो या प्रपंचात काहीच खरं नाही. अरे जेव्हा शरीर चांगलं होतं, तारुण्यामध्ये होता, तेव्हा तुला प्रपंचात खरं वाटलं. आणि आता म्हातारपणात म्हणतोय. आणि मग इकडं येऊन आपल्या परमार्थामध्ये गर्दी असते त्यांची. हो, त्यावेळेस काहीच उपयोग नाही महाराज. ते प्रपंचातलंही झालेलं नसतं आणि इकडेही त्याचे जन काहीच होत नाही. परमार्थाला सुद्धा इंद्रिय सुद्धा बळकट लागतात. जोवरी सकळ सिद्ध आहे, हात चालवाया पाय. अरे हातपाय चालतात तोवरच परमार्थ केला पाहिजे. म्हातारपणात होत नाही. हा इंद्रियांना सवय लावायची, विषय भोगायचे महाराज रात्रंदिवस या तारुण्यामध्ये. आणि मग म्हातारपणामध्ये परमार्थाची इच्छा करायची काय होत नाही. ते तारुण्यात परमार्थ करावा लागतो, तेव्हा म्हातारपणात परमार्थ होतो नव्हे घडतो. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाराय सांगतात, अरे देह विकलतेचा वारा जने लागेल या सुकुमारा, तेत आत्मबोधाचा पांजेरा सुयेत. भगवान म्हणतात, अरे माझ्या भक्ताला जर म्हातारपण आलं ना, त्याच्या अंतःकरणामध्ये मी स्वतः जाऊन आत्मबोध करतो. त्याला म्हातारपणात देह विकलतेचा वारा. देह सुदृढ आहे तोपर्यंत नाही, पण त्याचा देह विकल होऊ द्या, तो म्हातारा होऊ द्या. तो म्हातारा झाला की मग मी माझ्या भक्ताला काय करतो? त्याच्या ठिकाणी आत्मबोध जागा करतो. आणि आत्मबोध होणं म्हणजेच ब्रह्माचं ज्ञान होणे. ब्रह्मज्ञान झालं की मग कळतं हा देह माझा नाही. काय? देह नोहे मी हे सरे,
उरला उरे विठ्ठल, देह मी नाही हे सरलं, ही भावना जागी झाली की मग उरला फक्त विठ्ठल. विठ्ठल तेव्हा शिल्लक राहतो जेव्हा देह भाव जातो. या देहातला भाव आपला नष्ट झाला की मग विठ्ठल राहतो, तोपर्यंत नाही. मग विठ्ठल आपल्यामध्ये स्थिर होण्यासाठी अख्खं आयुष्य परमार्थात घातलं ना की त्याचं म्हातारपण सुखात जात. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा वाजलेत, कीर्तनाची वेळ संपली. पण मी माझं एक थोडस सांगायचं राहिलं तेवढं सांगतो आणि कीर्तनाला पूर्ण विराम देतो. पाऊण तास जो माझा वाया गेला त्याच्यामुळं असमाधानी आहे. जागेवर बसून घ्या, काहीच नका बुकाला वाया, आपल्या कपाळाला बुका ठेवून द्या. हो. नेघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी. महालाभ म्हणजेच दुसरं काही नाही महाराज, भगवंताची प्राप्ती. हो, महालाभ. संतांच्या नामाचं चिंतन करा, भगवंताच्या नामाचं चिंतन करा. मध्ये कोणी उठू नका, थोडाच वेळ घेणार आहे, जास्त वेळ घेणार नाही. मलाही माहिती आहे तुम्हाला 9 वाजले की मग तुमचं ब्रह्मज्ञान तुम्ही गुंडाळून ठेवा. आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही, तुम्ही काय सांगतात आम्हाला काही नाही. 9 वाजेपर्यंत ऐकतो आम्ही. 9 वाजले, रामकृष्ण हरी, तुमचा आमचा संबंध संपला. टाइम टू टाइम चाललं पाहिजे. मग तुम्ही जर एवढे काट्यावर चालत्या तर मग आम्हाला पण तेवढं काट्यावर उभे करा, बरोबर ना. मला जर 7:45 गळ्यात विना येत असेल तर मी 9:45 पर्यंत चाललं पाहिजे. कीर्तनाचा नियम 2 तासाचा आहे. तसं तर कीर्तन हे रात्रंदिवस असावं, पण कीर्तनाचा नियम काय दिलाय आपल्या, 2 तास कीर्तन करावं. मग मला उभं राहून 2 तास तर उभं राहता आलं पाहिजे ना. मग तुम्हाला जर ते वेळेचं बंधन असेल तर मला पण ते बंधन पाळलं पाहिजे. विठाला विठाला. तुम्ही सगळे ऐकता पण पोरं काय ऐकणार नाही. 9 वाजले, जेवणाचा टाइम झालेला आहे, त्यामुळे सेवा समाप्त मी करणार आहे. एकच दृष्टांत सांगतो आणि सेवा समाप्त करतो. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावं, सज्जनांचं नाव घ्या. तुकोबाराय ज्ञानोबारायांची नावं घ्या. आपल्या जीवनामध्ये सुखाला पारावार राहणार नाही. भगवंताचं चिंतन करा, सुखाला पारावार राहणार नाही. हो, काय नोहे काय दुसरं चरण, नेघे माझी वाचा तुटे, महालाभ फुकासाठी. नेघे माझी वाचा संतांच्या नामचिंतनापासून बाजूला जात नाही. बाजूला जात नाही, त्याचा परिणाम महालाभ होतो आणि विश्रांतीचा ठाव. आणि पायी संतांची या भावावर थोडस बोलतो आणि सेवा आटोपतो. जास्तीत जास्त 5 मिनिटं एक्स्ट्रा घेतो. हो. भाव काय, भाव म्हणजे काय, विश्वास. भाव म्हणजे श्रद्धा. संतांच्या शब्दावर श्रद्धा पाहिजे, संतांच्या शब्दावर विश्वास पाहिजे. संतांच्या शब्दावर विश्वास असेल ना तरच या परमार्थात आणि स्वतःला वारकरी म्हणून घ्यायचं आणि भगवंताचा भक्त म्हणून घ्यायचं. जर संतांच्या शब्दावर विश्वास नसेल तर काहीच आपल्या हातून घडत नाही महाराज. संतांच्या शब्दावर विश्वास पाहिजे, भगवंतावर विश्वास पाहिजे. विश्वास नसेल तर इकडे येऊच नाही. इकडं किंमत विश्वासाला आहे, तुमच्या कृतीला नाही. तुम्ही किती भारी कपडे घातले, कसं काय उभे राहिले, फेटा किती छान बांधला, काही कामाचं नाही ते काही नाही. हा विषय इथं ते चालत नाही. इथं तुमची श्रद्धा किती आहे, तुमच्या हृदयात भगवंताविषयीचा भाव काय आहे, हा भाव लय महत्वाचा आहे. संतांच्या शब्दावर विश्वास पाहिजे. विश्वास असेल कल्याण झालं, बाकी काही लागत नाही. संतांच्या शब्दावर विश्वास पाहिजे. तुम्ही किती शिकलात काही घेणं नाही. आळंदीला गेला का नाही, पंढरपूरला नाही गेलो, कुठं शिक्षण घेतलं नाही, काहीच गेलं नाही, नसू दे. तुझा संतांच्या शब्दावर विश्वास आहे का, हा कल्याण 100% होणार आहे. हो, तुमच्या ज्ञानाला किंमत नाहीये, तुमच्या कुठल्याही कर्माला किंमत नाही, तुमच्या श्रद्धेला एवढी किंमत आहे परमार्थात, दुसरी कशालाही किंमत नाही. संतांच्या शब्दावर विश्वास असेल तर काय घडतं यावर एक महाभारतातला आपला भागवतातला दृष्टांत सांगतो आणि सेवा आटपतो. वृंदावनामध्ये
एक तरणा बांड मुलगा गायी चारायला जायचा. गायी चारायला जात असताना त्या गावामधल्या 10-5 लोकांच्या गायी गोळा करायच्या आणि चारायला जायचं. त्याचा तो रोजचा नित्यनेम होता. पण गावामध्ये भागवत चालू झालं. भागवत ग्रंथ गावामध्ये चालू झाला. गावात भागवत ग्रंथ चालू झाल्यानंतर बाकीच्या लोकांनी त्याला सांगितलं, अरे कधीतरी भागवताची कथा ऐकत जा, एकदा तरी भागवत कथा ऐकायला येत जा, कीर्तनाला येत जा. जे कीर्तनाला यायचे, कथेला यायचे, त्यांनी सांगितलं एकदा भागवत कथा ऐका. मग त्याने विचार केला, अरे चला आपण एकदा भागवत कथा ऐकली पाहिजे. मग संध्याकाळच्या वेळी तो आला, भागवत कथेमध्ये बसला, महाराजांच्या समोर बसला. कथा चालू झाली. महाराजांनी कथेचं विवरण चालू केलं आणि चालता चालता महाराजांनी सांगितलं, ज्याच्या जीवनात परमार्थ नाही, ज्यानं संतांकडून गुरुमंत्र घेतला नाही, कुठल्याही मंत्राचा जप केला नाही, त्याचं जीवन मुर्दा आहे, मुर्दा. कोणी सांगितलं? कथाकारांनी. काय सांगितलं? ज्याच्या जीवनात परमार्थ नाही, गुरुचा मंत्र नाही, कुठल्याही जप नाही, त्याचे जीवन तो जिवंत असून मुर्द्यासारखा आहे. तो जिवंत माणूस नाही, तो मुर्दा आहे. त्यानं विचार केला, अरे अरे आपल्या जीवन परमार्थ नसेल, गुरुमंत्र नसेल तर मी मुर्दा, मला मुर्दावत जीवन जगायचं नाही. मला जीवन हे जिवंतपणे असणार जगायचंय, मुर्दा म्हणून जगायचं नाही, माणूस म्हणून जगायचंय. मग गुरुमंत्र घेतला पाहिजे, गुरुमंत्र मला घेतला पाहिजे. मग आता कुणाकडे घ्यायचा? ज्यांनी सांगितलं त्यांच्याकडूनच घेऊ. म्हणून त्यांनी काय केलं, कथा संपली आणि महाराजांच्या जवळ गेला आणि महाराजांना सांगितलं, महाराज मला गुरुमंत्र द्या. गुरुमंत्र द्या म्हटल्यानंतर महाराजांनी सांगितलं, बाबा अजून 2-3 दिवस आहे मी इथं, तुला देतो गुरुमंत्र, काळजी करू नको, असं म्हणून टाळलं. दुसरा दिवस झाला, त्यानं दुसऱ्या दिवशी कथा ऐकली. झाल्यानंतर महाराज गुरुमंत्र द्या. नाही, थांब जरा, उद्या देतो. कथा संपली, काला झाला, पाकिट वाटल्या गेले. महाराजांनी गबाळ गुंडाळलं, गवड्यावर टाकलं. महाराज घराकडे निघाले. निघाल्यामुळं यानं पाहिलं, अरे महाराज तर चालले, मला गुरुमंत्र नाही दिला, कसं काय व्हायचं माझं? मुर्दा जीवन जगायचं की काय? मेलेलं जीवन जगायचं की काय? मला नाही जगायचं हे जीवन, मला चांगलं जीवन जगा, मला परमार्थ जडला पाहिजे, देव भेटला पाहिजे. मुर्द्याचं जीवन नाही जगायचं मला. परमार्थ जीवनात नसेल तर काय आहे ते जीवन? मुर्द्यासारखं आहे, मुर्द्यासारखं. हे त्याच्या लक्षात आलं. महाराज त्याने काय केलं, गेला महाराजांचे पाय धरले. महाराजांना वाटलं काय करावं या बावळटाला, काच माझ्या मागे लागलाय. त्याने सांगितलं, महाराजांनी सांगितलं, अरे बाबा थांब, देतो तुला गुरुमंत्र. अहो महाराज तुम्ही चालले निघून, कधी देणार गुरुमंत्र? म्हणे अरे बाबा थांब. पण त्या महाराजांनी काय केलं, आदल्या दिवशी एका त्या भक्तानं त्यांना भरपूर खीर खायला घातली होती आणि त्याच्यामुळे त्या महाराजाचं पोट बिघडलं होतं. ते महाराज लोटा घेऊन बाह्य विधीला निघाले. अत्यंत अर्जंट आली आणि ते निघाले. अर्जंट आली आणि निघाले. याने जाऊन पाय धरले. आता काय करणार? याला गुरुमंत्र द्यायचा का तिकडे जायचं? पहिलं महत्वाचं काय सांगा ना तुम्ही. अर्जंट आलेली गोष्ट आहे आणि ती गोष्ट अशी, ती अर्जंट असेल तर बाकी काहीच चालत नाही. आणि त्यांनी त्यांनी सांगितलं, महाराज हे बाळा थांब म्हणला, मला जाऊन येऊ दे. महाराज नाही, तुम्ही मला 4 दिवस झाले खेळवताय, मी आता सोडणार नाही असं म्हणले. त्याला लय राग आला. कोणाला? त्या महाराजांना. त्या महाराजांना राग आला आणि म्हणले धत कपोचन, म्हणजे संस्कृत मधून त्याला ओरडले. त्या शब्दाचा अर्थ आहे धत कपोचन, म्हणजे मूर्ख आहे का रे तू? काय तू मूर्ख आहेस तू? संस्कृत मधून म्हणले धत कपोचन असं म्हटलं. त्याला वाटलं हा काय झाला, गुरुमंत्र, जय गुरुदेव असं म्हटलं आणि निघाला महाराज ते धत कपोचन घेऊन. तोंडामध्ये फक्त काय, ए खाली बस, धत कपोचन, धत कपोचन, दुसरं काहीच नाही. म्हणजे काय, तू मूर्ख आहे. हे देवाचं नाव आहे का? नाव आहे का देवाचं? पण आत काय, हे देवाचं नाव आहे, हा भाव आहे, ही श्रद्धा आहे. ज्ञान नाही महाराज त्याला. मी जे जपतोय ते देवाचंच नाव आहे, हे ज्ञान नाही, पण मी जपतोय हे देवाचंच आहे काहीतरी. हा भाव होता. संतांच्या शब्दावर, गुरुच्या शब्दावर त्यानं काय केला, विश्वास ठेवला आणि तेच जपत निघाला. धत कपोचन, धत कपोचन. ज्या लोकांच्या गायी चारायच्या होत्या ते लोक आले, अरे बाबा चल, हे तुमच्या गायी तुम्ही तुमच्या सांभाळा, मला माझं जीवन मुर्द्यासारखं नाही जगायचंय, मला माझा उद्धार करायचा, मला गुरुमंत्र भेटला, मी आता माझा उद्धार करून घेणार. जाग्यावर बसला महाराज.
खाणं पिणं चालू आणि फक्त दत्त कपोचन. हळूहळू इतकी गोडी लागली त्याला त्या नावाची, इतकी गोडी लागली, खाणं पिणं विसरला, सगळंच विसरला, भगवंताच्या नामचिंतनामध्ये रंगून गेला. आणि भगवंताच्या नामचिंतनात एकदा मनुष्य रंगला ना की संसाराची गोडी संपते. संसाराची गोडी संपली की देवाशिवाय त्याला काहीच आवडत नाही. देव एकटा जेव्हा आवडू लागतो ना तेव्हा भगवान आपला विचार करतो. सर्वस्वानं देव आपल्याला आवडला की मग देव आपला विचार करतो. तोपर्यंत नाही, जोपर्यंत आपण संसार धरून परमार्थ करतो तोपर्यंत देव आपल्याकडे डुंकूनही पाहत नाही. हो, पण एकदा की सगळ्या गोष्टीचा नाश हृदयातून झाला आणि देव आवडू लागला, देव आवडू लागला की मग भगवान परमात्म्याच्या नामाचा आनंदाचा अनुभव तिथून पुढे येतो. किती माळी जपा असं होत नाही, त्याची वेड लागलं पाहिजे, त्याचं वेड लागलं पाहिजे. महाराज भगवंताच्या नामाची वेड लागले, त्याला इतकं वेड लागलं महाराज, तो सारखा त्या नामामध्ये नाचायला लागला. हृदयामध्ये भाव भगवंताचा, बोलतोय ती शिवी आहे पण बोलतोय भगवंताविषयी. आणि त्या देवाची कला अशी आहे, तू माझ्याशीच बोल, शिवी दे पण माझ्याशी बोल, चांगलं बोल, माझ्याशी बोल, शिव्या दे माझ्याशी बोल, दुसऱ्या संग बोलू नको, ही त्याची अपेक्षा आहे. हो, तुकोबारायांची अवस्था होण्याचं कारण हेच होतं, आता देवाविना काही बोलण्याची नाही, देवाशिवाय बोलायचंच नाही. हा भाव लय महत्वाचा आहे. हा भाव संतांच्या शब्दावर त्याने विश्वास ठेवला. भगवंताला दया आली, भगवान त्याला भेटायला निघाले. आणि रुक्मिणी मातेनं सांगितलं, कुठं निघाले? म्हणे मी एका भक्ताला भेटायला चाललो. रुक्मिणी माता म्हटले, अरे भक्ताला भेटायचं, मला पण यायचंय. हो, मला भक्ताला भेटायची खूप इच्छा आहे, भक्ताला भेटण्यासाठी मला येऊ द्या. भगवंतानं तिचा आग्रह मान्य केला आणि सांगितलं, देव म्हणून नाही जायचं, रूप बदलून जायचंय. म्हणे मी त्याला आधी भेटणार. हो ग, तू भेट, त्या भक्ताला पहिलं तू भेट. म्हणे मला बघू द्या, तुम्ही एवढं तळमळून त्याला भेटायला चालले, तो आहे तरी कसा, मला बघू द्या. रुक्मिणी माता पहिल्यांदा येऊन त्या भक्तासमोर उभे राहिले आणि तिने हात जोडले आणि याने डोळे झाकून चाललं होतो, धत्कभूषण 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 धत्कभूषण. अरे काय? रुक्मिणी माताने विचार केला, मी तर विष्णू सहस्रनामाचा अभ्यास केलाय, गोपाळ सहस्रनामाचा अभ्यास केलाय, भगवंताच्या नामाचा ह्या कुठंच उल्लेख नाहीये, देवाचं हे नावच नाहीये, हा कशाचं भजन करतोय, हे नाव कुणाच्या देवाचं आहे? तिनं विचारलं, त्याला हलवलं, अरे कुणाचं भजन करतोय तू? तिला वाटलं हा भगवान याला भेटायला आलाय ना हा तर भजन दुसऱ्याच करतोय. तिनं असं हलवलं, अरे कुणाचं भजन? त्याने असं डोळे उघडून तिच्याकडे पाहिलं, त्याला वाटलं कोणतरी बाई, रूप बदलून आलेली रुक्मिणी माता, त्याला वाटलं कोणतरी बाई ही विनाकारण माझ्या भजनात आडवी आली. त्याला वैताग आला, पण त्यानं वाटलं जाऊ द्या, दुर्लक्ष केलं. आपण त्याने डोळे लावले, पुन्हा धत्कभूषण धत्कभूषण धत्कभूषण. अहो महाराज, त्याने डोळे लावले विना पुन्हा गडागडा हलवलं. अरे करतोच कुणाचं भजन? तुला भेटायला आलोय आम्ही, तू भजन कोणाचं करतोय? त्याने परत डोळे उघडून पाहिले, हे काही जाईना. त्याने परत डोळे झाकले, त्याला वाटलं आता तरी जाईन. त्याने डोळे परत त्याने हलवलं, अरे कुणाचं भजन करतोय? वैतागून म्हणला, तो नवऱ्याचं करतोय. काय करायचं तुला? कोणाचं भजन करतोय? तिनं विचार केला, अरे इतका हुशार बघतो मी अजून पाहिला नाही, मी वेश बदलून आले तरी त्यांनी मला ओळखलंय. काय म्हणतोय? तुझ्या नवऱ्याचं भजन करतोय. अरे बापरे, किती हुशार बघतोय. ती धावत धावत गेली, भगवंताला म्हटली, अरे बापरे लई हुशार. हा, मग भगवंताची छाती फुगली, म्हणला माझा भक्त आहे तो, दुसऱ्याचा नाही, माझा भक्त. कसा आहे? त्रिकाल ज्ञानी, त्याला सगळं कळतं. तू कशी जा, तुला ते ओळखीन. मी तुला सांगितलं होतं, विचित्र आहे, त्याच्या नादाला लागू नको. तू गेलीच ना, कळलं ना? ती म्हणे, त्याने कसं काय ओळखलं पण मला? म्हणे, अरे हुशार आहे तो. आणि तुमचं हे नाव कधीच आहे? तू मूर्ख आहेस. रुक्मिणी मातेनं विचारलं, अरे भगवंताला, म्हणे भगवंतानं सांगितलं, हे माझं नाव फार पूर्वीचं. म्हणे, कधीच आहे हे नाव तुमचं? तू मूर्ख आहे, हे नाव तुम्हाला ठेवलं कोणी? हे म्हणे खूप पूर्वीचं. म्हणे कधीच? जेव्हा मी गोकुळात होतो ना, म्हणे गोकुळात मी काय करायचो, लोणी खायला जायचो आणि माझ्या सवंगड्याला घेऊन जायचो. लोणी खायला घरात घुसलो की त्या सवंगड्याला खाली उभं करायचं, त्याच्या खांद्यावर बसायचं आणि त्याच्यातलं लोणी काढायचं. कशातलं? त्या माठातलं लोणी काढायचं, मी खायचं आणि माझ्या गड्यांनाही सवंगड्यांनाही लोणी भरवायचं. हा, मग ते लोणी भरवलं की लोक, यशोदा माता यायची आणि एक दिवस तिनं मला पकडलं आणि मला म्हणले, काय करतोस? मी सांगितलं, ह्या लोण्यामध्ये ना मुंग्या पडल्यात, त्या मुंग्या काढतोय. यशोदा माता हसली, म्हणे हसय काय? मुंग्या काढतो, पण तुझ्या तोंडाला कसं काय लागलंय लोणी? तोंडाला लोणी कसं काय लागली? तो म्हणला, अरे ते काय झालं, अधून मधून माशी तोंडावर बसते ना,
मग ती माशी हाणताना काय झाले ते तोंडाला लागलं. लागलंय. यशोदा माता म्हटली मूर्ख आहेस तू दत्त पोचन. हे त्यावेळेच नाव आहे म्हणला माझं. कोण म्हणतोय? भगवान परमात्मा म्हणतो यशोदा मैयाने ठेवलेलं माझं नाव आहे, तू मूर्ख आहे म्हणून. प्रत्येक शब्दामध्ये भगवंताचं नाव लपलेलं आहे. कुठलंही असू द्या, कशाचंही नाव घ्या, पण त्या देवाविषयी घ्या आणि देवाला समोर ठेवून नाव घ्या. त्याला समोर ठेवून नाव घेतलं की महाराज भगवंताचं नाव घ्या किंवा संतांचं घ्या, जीवनातलं पापही जातं आणि आपण पुण्यवान होतो. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या चरणावर विनंती आहे की उद्यापासून अजून जर परमार्थ चालू झालेला नसेल तर परमार्थ चालू करा आणि त्या संतांचं भगवंताचं नामचिंतन करा. नामचिंतन या जन्मात फक्त तेवढंच महत्वाचं आहे. कीर्तन झाल्यावर मिळणारी खिचडी नाही, ही आपल्याला कुठेही मिळेल, पण भगवंताच्या नामातून मिळणार पुण्य नामस्मरण केल्याशिवाय मिळणार नाही. त्या साधूंचं त्या संतांचं एकदा आपण भजन करू. ज्ञानेश्वर माऊली नागराज